बरं लक्ष द्या आता तुम्ही. सरांनी तुमचा डेटाबेसचा म्हणजे कुठपर्यंत शिकवलंय? काय इंट्रोडक्शन काय काय सांगितलेलं आहे का? डेटाबेस काय असतं सांगितलंय का सरांनी? म्हणजे कुठपर्यंत स्टार्ट करायचं होतं म्हणजे काय नेमकी? बस एवढंच म्हटलंय सर? बरं ठीक आहे चालेल. तर तुम्ही डेटाबेसचे नाव ऐकेले कधी? कोणते कोणते? ओरेकल अजून? MySQL. बरोबर, अजून कोणता असतो? MongoDB ऐकेले का? MongoDB. बरोबर, मायसिक्वल. अजून एक आहे बघा, पोस्टग्रेस. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही अमेझॉनचा बघितला, डायनामोडीबी आहे. ठीक आहे, अजून भरपूर आहे तसे. त्याच्यातले दोन तुम्ही जर ऐकले असेल तर एक काय आता मायसिक्वल वाला, बरोबर, आणि दुसरा MongoDB वाला. ठीक आहे. तर आता हे डेटाबेस आहे. डेटाबेसचं काम काय असतं? काय काम असतं डेटाबेसचं? हम्म. थोडं जोरात बोलून ऐकून येत. ओके. अजून? डेटाबेसच का यूज करतो? बरं, एक मला सांगा, तुम्ही एखादी फाईल बनवली असेल, बरोबर ना? तुम्ही फाईलमध्ये पण डेटा सेव्ह करता ना? बरोबर आहे की नाही? तुम्ही एकदा TXT फाईल बनवली, त्याच्यात तुम्ही नोट्स काढून ठेवू शकता, बरोबर. समजा आता मला काय करायचं आहे, टेम्पररी. तुम्ही 10 जण आहे, ठीक आहे, मला तुमचे 10 जणांचे नाव लिहायचे आहे. मी काय करू शकतो, ते डेटाबेसमध्ये पण, सॉरी, फाईलमध्ये पण ठेवू शकतो, बरोबर आहे की नाही? 10 जणांचे नाव ठेवले. आणि दुसरं आपण काय बनवले, फाईल ॲडव्हान्स फाईल सिस्टम बनवले, त्याला काय म्हणतात, डेटाबेस म्हणतो. ठीक. डेटाबेस म्हणजे पण एक फाईलच राहते, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, इंटरनली फक्त ते काय आहे, ते थोडीशी ॲडव्हान्स सिस्टम असते. ठीक आहे. त्याच्यामुळे काय म्हणतात, आपण डेटाबेस म्हणतो. सांगतो मी तुम्हाला अजून. तर हां, मी डेटा काय फाईलमध्ये पण सेव्ह करू शकतो आणि दुसरा डेटाबेसमध्ये पण सेव्ह करू शकतो. ठीक आहे. पण आता मला सांगा, मी तर फक्त सध्या काय केलंय, डेटाबेसमध्ये पण 10 रेकॉर्ड सेव्ह केले आणि इकडे फाईलमध्ये पण 10 रेकॉर्ड सेव्ह केलेले आहे. ठीक आहे. पण आता समजा मी असे 1000 रेकॉर्ड टाकले, ठीक आहे, 1000, आणि इकडे डेटाबेसमध्ये पण 1000 रेकॉर्ड टाकले. ठीक आहे. तर मला सांगा, मला जर एखादं सर्च ऑपरेशन करायचं असेल, ठीक आहे, एखादं नाव सर्च मारायचं असेल पूर्ण फाईलमध्ये, ठीक आहे, तर कशात सर्च मारणं सोपं राहील सांगा बरं? डेटाबेसमध्ये. बरोबर. जी सिस्टम ऑर्गनाइज्ड आहे एकदम, ठीक आहे, स्टोरिंगच्या बाबतीत, तिच्यात सर्च मारणं सोपं राहील का जी सिस्टम एवढी त्या बाबतीत ऑर्गनाइज नाही किंवा त्यासाठी स्पेशलाइज नाही, त्याच्यात राहील का ते? नाही. म्हणून काय करतो आपण, नॉर्मल फाईल सिस्टम न वापरता आपण काय करतो, डेटाबेस यूज करतो. ठीक आहे. डेटाबेस पण फाईलच आहे, ठीक आहे, पण त्याच्यात काहीतरी मेकॅनिझम असत्या, की म्हणजे तुम्हाला जर डेटा स्टोअर करायचा असेल तर तुम्ही असं रँडमली नाही सेव्ह करत. बरोबर आहे की नाही? आता समजा तुम्ही नाव असताना एंटर मारत, बरोबर आहे की नाही, एखादा स्टुडंटचा डेटा आहे, एखादा आपली समजा पुणे युनिव्हर्सिटी, ठीक आहे, त्यांच्याकडे असतील लाखो स्टुडंटचा डेटा असेल, ठीक आहे, 2-3 लाख पकडा, मी असं रँडम नंबर पकडतोय. ठीक आहे. तर त्याच्यात स्टुडंटचं नाव असतं, मोबाईल नंबर असतं, बरोबर, आणि एक ID पण असतो. ठीक आहे. ID तुम्ही असं अजून करा, की तुमचा रोल नंबर कसा असतो क्लासमध्ये, हां, युनिक असतो, बरोबर. तसंच काय असेल, पुणे युनिव्हर्सिटीच्या डेटाबेसमध्ये काहीतरी ID असेल. ठीक आहे. मी ID कसा अजूम करतो आता सध्या, 1 2 3 4 5 6 असा. ठीक आहे. जो तुमचा पेअर असतो बघा, 6181 असं काही टाईपचा असतो, बरोबर. त्या टाईपचं फॉर्मॅट अजूम नाही करीत आहे मी साधा अजूम करतो. ठीक आहे. 1 2 3 4 नंबरिंगवाला. ठीक आहे. तर आता काय, तुम्हाला रोल नंबर माहिती आहे, ठीक आहे, तुम्हाला तुमचं नाव माहिती आहे, आणि तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर माहिती आहे. ठीक आहे. जस्ट इन केस, आता तुझं नाव काय? काय श्रेयस ना? ठीक आहे, श्रेयस आला. तो म्हटला की माझा ID 1 आहे. ठीक आहे, रोल नंबर 1 आहे समजा, असं म्हटला. तो म्हटला की मला माझं रेकॉर्ड सर्च मारायचं आहे. ठीक आहे. त्याने काय केलं, ID 1 टाईप केला. ठीक आहे. आणि तो म्हटला मला हे आयडीच्या बेसिसवर रेकॉर्ड द्या. ठीक आहे. भेटून जाईल, समजा पहिल्या नंबरला आहे डेटाबेसच्या रोमध्ये. ठीक आहे, असं अजून करा, रो वाईज स्टोअर करतोय तो पहिल्या नंबरला आहे. ठीक आहे. नंतर समजा दुसरं कोणी आलं. ठीक आहे, तुझं नाव काय? धनश्री. ठीक आहे. धनश्रीचा नंबर आता नाही खाली किती, 10 लाख, 10 लाख रो असेल ना. ठीक आहे, त्या नंबरला आहे. ठीक आहे. जर तुम्ही फाईल सिस्टममध्ये येईल नॉर्मल, तर काय करेल तो, टॉप टू बॉटम स्कॅन करेल. म्हणजे ही समजा ही फाईल सिस्टम आहे. ठीक आहे. इथं समजा श्रेयसचं नाव आहे, नंतर सगळ्यात खाली कुठं आहे, धनश्रीचं नाव असेल इथं कुठेतरी मिडलला. ठीक आहे, 10 लाख रेकॉर्ड. ठीक आहे. तर काय झालं समजा, तो टॉपपासून सर्च मारेल फाईल सिस्टममध्ये, तो खाली काय लाईन बाय लाईन खाली सर्च करत जाईल, बरोबर. आणि हेच जर डेटाबेसमध्ये जर सेव्ह केलं ना, डेटाबेस काय करतो माहिती आहे का, जे तुमचा ID असतो ना, त्या आयडीच्या बेस म्हणजे एक आयडीचे काय म्हणू शकता तुम्ही, एक अशी सिस्टम जनरेट करतो, की तुम्ही जर ID टाकला ना, पटकन सर्च होऊन जातं. ठीक आहे. ती सिस्टम काय सांगतो, त्याला इंडेक्सिंग म्हणतात. काय म्हणतात? इंडेक्सिंग म्हणतात. हे तर झालं आयडीचं. ठीक आहे.
अजून समजा मोबाईल नंबर असतो, बरोबर, किंवा नाव. आता समजा याला माहिती आहे की एका नावाचे तर 3-4 जण असू शकतात, बरोबर आहे का नाही? पण मोबाईल नंबर कोण यूज करेल का सेम सेम? नाही, प्रत्येकाकडे डिस्टिंक्ट मोबाईल नंबर असतो, ठीक आहे. तो म्हटलं माझ्या मोबाईल नंबरची सर्च मारा, ठीक आहे. परत फाईल सिस्टममध्ये काय होईल, तो टॉप टू बॉटम सर्च मारत जाईल, ठीक आहे. पण डेटाबेसमध्ये काय करेल, तो मोबाईल नंबरच्या बेसिसवर सर्च मारेल. आणि कसं यूज करेल सांगा बरं डेटाबेस? एक शब्द वापरला मी, काय? इंडेक्सिंग. काय? इंडेक्सिंग, ठीक आहे. इंडेक्सिंग इन डेटाबेस. डेटाबेसची गरज काय ते सांगतो एक्झॅक्टली तुम्हाला, ठीक आहे. इमेजेस. दिसतंय काहीतरी असं बघायचं? इमेज दिसते का? तो सर्च की काय पॉइंटर बघा काय, ठीक आहे. पॉइंटर म्हणजे काहीतरी ऍड्रेस असेल. आता याचा यूज काय सांगतो मी. इंडेक्सिंग म्हणजे इन शॉर्ट काय असतं? मी अजून ऍक्च्युअल डेटाबेस शिकवायला म्हणजे तुम्हाला कोड नाही दाखवते काय, ठीक आहे. मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो म्हणजे तुम्हाला नंतर लक्षात येऊन जाईल तो. हम्म. तुम्ही बायनरी सर्च शब्द ऐकले? बायनरी सर्च काय असतं ते? सर स्क्रीन शेअर नाही. एक मिनिट. स्क्रीन शेअर, अरे आधी सांगायचं रे मला. आता दिसते का स्क्रीन? येस सर. जर स्क्रीन स्टॉप झाली ना मध्ये शेअरिंगची तर मला सांगा फक्त. आणि जर कोणी वेटिंग रूम मध्ये असेल ते पण सांगून द्या मला, ठीक आहे. हां. बरं, तुम्ही बायनरी सर्च शब्द ऐकले का? बरं, समजा आता स्टुडंट्स डॉट जेएस, ठीक आहे. आता समजा हा पहिल्या स्टुडंटचा डेटा आहे तर काय तर नाव लिहिलं, ठीक आहे, ABC, ठीक आहे. नंतर हा दुसऱ्या स्टुडंटचा आहे, ठीक आहे, XYZ. असंच तिसऱ्या स्टुडंटचा आहे, चौथ्या स्टुडंटचा आहे, पाचव्या स्टुडंटचा आहे आणि सहाव्या स्टुडंटचा आहे, ठीक आहे. आता तुम्ही नॉर्मल शब्द सांगतो मी, लिनियर सर्च आणि बायनरी सर्च नावाचे कन्सेप्ट असतो, ठीक आहे. लिनियर सर्च म्हणजे काय, तुम्ही स्टार्ट टू एंड चेक करता, बरोबर. स्टार्ट पासून जाता आणि कुठे जाता? एंड पर्यंत जाता, म्हणजे वन बाय वन जाता. तुम्ही स्किप करताय काही? नाही, बरोबर. पण समजा तुम्हाला जर इफिशियंटली सर्च मारायचं असेल, ठीक आहे, तुम्ही काय करता? बायनरी सर्च यूज करता. म्हणजे काय, समजा इथं मला 5व्या नंबरचे रेकॉर्ड सेव्ह मारायचे, ठीक आहे. तर हा काय आपला स्टार्टिंग पॉईंट, बरोबर, आणि हा काय आपला एंडिंग पॉईंट आहे, बरोबर. आता मला सांगा, हे जे नंबरिंग आहे याच्यात काय गॅप आहे का सांगा बरं? असं आहे का 1 नंतर 3 आहे नंतर 6 आहे, किंवा असं उलटी पालटी सिक्वेन्स आहे काय? नाही. लक्षात आहे बरं का, सिक्वेन्स कशी आहे? प्रॉपर आहे, बरोबर. असं रॅन्डम आहे काय? नाही. जेव्हा तुम्ही सर्च मारता तेव्हा सिक्वेन्स काय करते? मॅटर करते, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे काय? आणि हे जे सिक्वेन्सचा कन्सेप्ट आहे ना तो इंडेक्सिंग मध्ये यूज होतो, एवढं लक्षात ठेवा. मग जर तुम्हाला बायनरी सर्च मारायचं असेल तुम्ही काय करशाल? पहिला बघशाल आणि लास्ट वाला बघशाल, ठीक आहे. जर कोणी डेसेस थोडंफार बघितलं असेल तुम्हाला माहिती आहे काय, स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंटचं काय करतो आपण? डिवाइड बाय 2 करतो आणि मिडल पॉईंट घेतो, बरोबर. आणि नंतर मी काय चेक केलं, समजा माझा मिडल हा आहे 3 आहे, तर मला सांगा मला कोणती की सर्च मारायची होती? 5 वाली. तरी ही 5 नंबरची की मला 3 नंतर भेटेल का 3च्या आधी भेटेल? 3च्या नंतर भेटेल. मग 3च्या नंतर भेटणार असेल तर मला एवढी गॅरंटी की हे मागचे रेकॉर्ड मला काय करायचे? स्किप करायचे. याची काही गरज आहे का मला? नाही गरज मला. मी काय करेल मग? माझा फक्त आता सर्च बेस कुठं राहिला? इकडचा, राईट साईडचा, बरोबर. म्हणजे जर समजा इथं माझ्याकडे 100 रेकॉर्ड असतील समजा, तर मी एका पहिल्या चेकमध्ये काय केले? 50 रेकॉर्ड काय केले मी? डिस्कार्ड केले, बरोबर. 50 रेकॉर्ड डिस्कार्ड केले मी एकाच चेकमध्ये, बरं का. हेच जर लिनियर सर्च असतं काय केलं? हा एक म्हणजे पूर्णच्या पूर्ण रेकॉर्ड, बरोबर. आणि नंतर समजा परत त्याचा मिडल घेतला 3 आणि 6चा, ठीक आहे. 3 प्लस 6 काय? 9 डिवाइड बाय 2 काय? 4च घ्या तुम्ही सध्या, ठीक आहे. म्हणजे इथं कुठेतरी आला. आता मला सांगा, 4च्या आधी आहे का 5 का 4च्या नंतर आहे 5? नंतर आहे. मग कुठं आला?
हां बरोबर. म्हणजे काय केलं, परत हा पार्ट काय केला त्याने डिस्कार्ड केला फोरच्या आधीचा. ठीक आहे. आधी काय केलं होतं फक्त मी हा 1 2 डिस्कार्ड केला होता, हा पण डिस्कार्ड केला 3 वाला. ठीक आहे. आता कोणता राहिला फक्त 4 5 6. आणि तुम्हाला माहिती 4 आणि 6चा घेतला. ठीक आहे. एक एक किंवा दोन चान्समध्ये हा तर भेटूनच जाईल मला. ठीक आहे. म्हणजे काय झालं, एनी सर्च कॉम्प्लेक्सिटी शब्द काय बरं का, सर्च कॉम्प्लेक्सिटी म्हणजे जो टाइम लागणार होता, ते कमी झाला का वाढलाय? कमी झालाय. का बरं? ही जी सिक्वेन्स आहे कशी सांगा बरं, प्रॉपर आहे, रॅन्डमली आहे का? नाही आहे. बरोबर. आता ही जे डेटाबेस रेकॉर्ड सेव्ह करतात, ठीक आहे, त्याला एक प्रायमरी की देतात. काय प्रायमरी की? प्रायमरी म्हणजे काय सांगा बरं, शब्दाचा अर्थ काय? मेन. बरोबर. प्रायमरी म्हणजे काय? मेन. की तुम्हाला जर कोणताही रेकॉर्ड सर्च मारायचा असेल, ठीक आहे, जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला काही वेस नाही, समजा दुसरा काही मार्गच नाही, तुम्ही नावाने सर्च नाही मारू शकत, समजा मोबाईल नंबरने नाही मारू शकत, पण तुम्ही ऍटलिस्ट कसं सर्च मारशाल? प्रायमरी की. हाच तुमचा काय समजा रोल नंबर आहे एक प्रकार. ठीक आहे. तुम्ही प्रायमरी की. मग त्याच्या व्यतिरिक्त काय असू शकतं, की स्टुडंटचं नाव असू शकतं. बरोबर. ईमेल असू शकतं, मोबाईल असू शकतं. बरोबर. आणि बाकीच्या सर्व गोष्ट असू शकतात. ठीक आहे. ऍड्रेस आणि ते ऍड्रेस तर कॉमन पण राहू शकते. ठीक आहे. जर शेजारी शेजारी असेल त्यांचा ऍड्रेस सेमच राहणार, की याच्या काय म्हणते ह्या बँकेसमोर आहे, ह्या घरासमोर आहे. ठीक आहे. असेच काहीतरी ऍड्रेस असतात. पण आपल्याला माहिती ईमेल मोबाईल नंबर काय असतं, युनिक असते प्रत्येकाचे. प्रत्येक जण सेम ईमेल टाकेल असं काय गरजेचं आहे का? नाही. बरोबर. आणि ती काही रॅन्डम गोष्ट पण नाही एकदम. ठीक आहे. तर मग आता मला सांगा फक्त, जेव्हा मी डेटाबेसमध्ये एंट्री मारतोय, ठीक आहे, तुम्ही डेटाबेस असंच व्हिज्युअलाइज करा की काय टेबल फॉर्मॅटमध्ये एंट्री होते. ठीक आहे. आणि अजून एक सांग, जे टेबल फॉर्मॅटमध्ये, ठीक आहे, प्रॉपर ज्याला स्ट्रक्चर असतं, त्याला कोणत्या टाईपचा डेटाबेस म्हणतात माहिती आहे का? रिलेशनल, RDBMS. बरोबर. कोणता? रिलेशनल. हे शब्द मी तुम्हाला परत नंतर एक्सप्लेन करणार आहे, पण मी तुम्हाला काय आत्ताच सांगून देतो की असे असे शब्द असतात. ठीक आहे. नंतर जेव्हा तुम्ही परत माझं लेक्चर ऐकशाल, ठीक आहे, उद्या, तर तुम्हाला लक्षात येईल की मी असं काहीतरी सांगितलं होतं. बरोबर. आता प्रायमरी की काय समजा 1 आहे. समजा काय केलं मी 1. ठीक आहे. स्टुडंटचं नाव समजा काय होतं, याचं श्रेयस घेऊ आपण हे. ठीक आहे. नंतर काय ईमेल टाकला मी s@gmail.com. बरोबर. मोबाईल नंबर काहीतरी असा होता त्याचा, काय रे, ठीक आहे, 5 अंकीच मोबाईल नंबर सध्या आपल्याकडे. ठीक. नंतर काय 2. ठीक आहे. हिचं नाव काय धनश्री. बरोबर ना. हिचं काय d@gmail.com. आणि याचा मोबाईल नंबर काय, हिचा मोबाईल नंबर काय 2 2. ठीक आहे. अजून कोणाचं नाव सांगा बरं, तुझं नाव सांग. भक्ती. ठीक आहे. ठीक आहे. एकच लेटर कावर गेलं ते पण सांगतो तुम्हाला. आणि हिचं समजा घेतलं आपण हे, याचा हिचा 3 3 घेऊ आपण, आणि याचा 2 2. आता मला सांगा, जी प्रायमरी की ती ऑर्डरमध्ये आहे. बरोबर. जर तुम्ही ईमेल घेतला, ठीक आहे, ईमेल जर तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार घेतला, तर मला सांगा बरं, सगळ्यात पहिले कोणाचा ईमेल येईल? भक्तीचा. नंतर कोणाचा येईल? धनश्रीचा. नंतर कोणाचा येईल? श्रेयसचा. पण जर तुम्ही मोबाईल नंबर बघितला, तर पहिले मोबाईल नंबर कोणाचा येईल? त्याच्यानंतर कोणाचा येईल? भक्तीचा येईल परत. ठीक आहे. जाऊ दे आता. ठीक आहे. आणि नंतर काय येईल परत? बरोबर. आता मला सांगा, प्रायमरी कीनुसार सर्च मारायला काय अवघड आहे का? ते तर आधीच सिक्वेन्समध्ये आहे. बरोबर. पण मला सांगा, जर मी तुम्हाला ईमेलनी सर्च मारायला लावलं, ठीक आहे, ईमेल ईमेल आहे का सॉर्टेड ऑर्डरमध्ये? नाही. तुम्ही कसं सर्च मारशाल नॉर्मली मग? टॉप टू बॉटम. त्याला काय शब्द आहे? लिनियर सर्च. आणि मोबाईल नंबरचं पण सांगा बरं मला, कसं सर्च मारशाल तुम्ही? लिनियर सर्च. बरोबर. हे आपण सॉर्टेड ऑर्डरमध्ये स्टोअर करेल का? नाही करेल. बरोबर. आता एक सांगतो, जी प्रायमरी की असते डेटाबेसची, ठीक आहे, प्रायमरी की, ठीक आहे, युनिक कन्स्टंट. प्रायमरी की कशी असते? युनिक. काय कन्स्टंट असतो त्याच्यावर? युनिक आहे. हां, एव्हरी व्हॅल्यू इज युनिक. कन्स्टंट म्हणजे काय? रिस्ट्रिक्शन, बंधन. बरोबर ना. की जी ही पण रो इन्सर्ट करतोय, त्याच्यात जी प्रायमरी की असेल ती काय राहील? युनिक राहील. मी जर याला 1 नंबरची प्रायमरी की असाइन केली, तर परत 1 नंबरची प्रायमरी की जनरेट होईल का? नाही. आणि ते युनिक की जनरेशनचं काम आपलं राहतं का डेटाबेसचं राहतं? डेटाबेसचं राहतं. बरोबर. ते जर काम आपण केलं तर डेटाबेसचं काय काम आहे का मग? नाही. बरोबर. ते काम कोणाचं असतं? डेटाबेसचं असतं. एवढं सांगतो. हां. डेटाबेस काय करतो, बाय डिफॉल्ट ज्या प्रायमरी की असतो त्याच्यावर काय करतो, जनरेट इंडायसेस जनरेट करतो, किंवा इंडेक्स म्हणू शकतो मी. काय इंडेक्स जनरेट करतो? काय
इंडेक्स. इंडेक्स म्हणजे तुम्ही असं समजा की तो आतमध्ये काय करतो, सॉर्टेड मॅनरमध्ये काहीतरी स्टोअर करतो. ठीक आहे. ही भले तुम्हाला इथे दिसते, पण त्याच्याकडे काय असते, इंडेक्स असते. म्हणजे असं समजा, अजून करा तुम्ही, अशी इंडेक्स आहे आणि त्याचं काय असतं 1 2 3 की हे प्रायमरी की. ठीक आहे. आता मला सांगा, हा ईमेल सॉर्टेड ऑर्डरमध्ये आहे का? नाही. सॉर्टेड ऑर्डरमध्ये नाही म्हणजे काय, इंडेक्स आहे का याच्यावर? नाही. इंडेक्स लावली तर काय होतं सांगा बरं, सॉर्टेड ऑर्डरमध्ये येतं. ठीक आहे. तो काहीतरी स्टोअर करतो, प्रॉपर ऑर्गनाईज करतो. एकतर असेंडिंग मध्ये स्टोअर करेल किंवा डिसेंडिंग मध्ये स्टोअर करेल. ठीक आहे. इथं काय आहे का? नाही. मग काय असतं माहिती आहे का, जेव्हा टेबल किंवा तुमचा जो डेटाबेस असतो तो रो मध्ये सेव्ह करतो ना, त्याचसोबत तो काय सेव्ह करतो, इंडेक्स पण सेव्ह करत असतो. ठीक आहे. आता मला सांगा, बाय डिफॉल्ट इंडेक्स कशावर आहे बघता? प्रायमरी किंवा ईमेलवर आहे का? नाही. मग तुम्ही डेटाबेसला काय केलं, समजा इन्स्ट्रक्शन दिली की काय कर बाबा, तू तू ईमेलवर पण इंडेक्स क्रिएट कर. कशावर? ईमेलवर पण इंडेक्स कर क्रिएट. मग तो काय करेल माहिती का, हे जे रेकॉर्ड आहे ना त्याच्यासोबत अजून काय करेल तो, आता सॉर्टेड ऑर्डरमध्ये टाकलं तर काय b@gmail.com, बरोबर ना? हे कन्सेप्च्युअल लक्षात ठेवा बरं का. डेटाबेस इंटरनल कसं प्रॉपर आपल्याला कोड इम्प्लिमेंटेशन नाही माहिती, तुम्ही कन्सेप्च्युअल लक्षात ठेवा. b@gmail.com, त्याच्यानंतर काय, आणि नंतर काय, s@gmail.com. इथं आहे का सिक्वेन्समध्ये आता? बरोबर. आणि समजा ह्या सिक्वेन्सला काय केलंय मी, ह्या ईमेलच्या अगेन्स्ट काय केलं, प्रायमरी की मेन्शन केली. बरोबर. किंवा ही रो असते ना, रो समजा याचा ऍड्रेसच टाकला डायरेक्ट. ठीक आहे. मला नाही माहिती एक्झॅक्टली त्याचा रो प्रायमरी की मॅप राहते का ऍड्रेस राहतो, पण मी असं अजून करतो, ऍड्रेस याचा काहीतरी. ठीक आहे. याचा असा ऍड्रेस होता काहीतरी हॅश बिश काहीतरी असा. ठीक आहे. या रोचा ऍड्रेस असं काहीतरी होता. नंतर परत याचा काहीतरी असा ऍड्रेस होता. ठीक आहे. बरोबर. आणि नंतर याचा काय ऍड्रेस होता, असं काहीतरी ऍड्रेस होता. बरोबर. मग आता काय केलंय, ह्या ईमेलच्या अगेन्स्ट काय केलं त्याने, बी आहे ना, मग काय केलं, याचा ऍड्रेस केला आता. बरोबर. त्यानंतर जर तुम्ही बघितलं, डीच्या अगेन्स्ट काय केलंय समजा त्याने, हा ऍड्रेस घेतला. आणि काय केलं, एसच्या अगेन्स्ट काय केला, हा जो इथे ऍड्रेस लिहिले तो पॉईंट केला मी आता. मग आता मी जर ईमेलवर, ठीक आहे, ईमेलवर इंडेक्स जनरेट करेल, म्हणजे काय म्हटलंय मी, डेटाबेसला म्हटलंय की ही जे फील्ड प्रोव्हाइड करतोय ना मी, त्याच्यावर तू इंडेक्सिंग जनरेट कर. म्हणजे काय, त्याचं कुठेतरी रेकॉर्ड ठेवतो सॉर्टेड ऑर्डरमध्ये. ठीक आहे. म्हणजे जर कोणी एखादा युजर म्हटला की मला ईमेलच्या बेसिसवर सर्च मारायचं आहे, ठीक आहे, आयडीच्या बेसिसवर नाही, आयडी नाही माहिती मला, मला फक्त ईमेल माहिती. मग तो आता इथं रो बाय रो सर्च मारेल का पहिले इंडेक्समध्ये सर्च मारेल? इंडेक्समध्ये. आता इंडेक्समध्ये सॉर्टेड आहे, बरोबर ना? त्यांनी जर काय म्हटलं, तो ए बघायला गेला तर एचा रेकॉर्ड आहे का? नाही. तो समजा एस बघायला गेला तर कुठं जाईल पहिले, इथं इथं कुठेतरी लँड होईल. ठीक, मिडल पार्टला असं अज्युम करा. नंतर तो काय म्हणा, इथं लेटर डी आहे पण मला लागत काय, एस आहे. मग तो काय करेल, आधीचा पार्ट डिस्कार्ड करेल. नंतर कुठे गेला, इथं मूव्ह झाला. म्हणजे काय, जास्तीत जास्त त्यांनी 3 किंवा 4 इटरेशन मध्ये त्याला भेटून जाईल. ठीक आहे. जरी तुमचा 1 लाखचा रेकॉर्ड असलं तरी. ठीक आहे. पूर्णच्या पूर्ण 1 लाख रेकॉर्ड स्कॅन करायची गरज पडेल का त्याला? किती करेल तो, 5 वेळा 6 वेळा, लईत लई 10 वेळा. पण तुम्ही विचार करा, 1 लाखापेक्षा 10 किती कमी आहे? बरोबर आहे की नाही? ठीक आहे. आता मी ते एक्झाम्पल कसं घेतलं, बायनरी सर्च घेतलं. बरोबर ना? म्हणजे काय, प्रत्येक नोड असते त्याला काय असतं, 2 चाइल्ड असतं, म्हणजे 2 ठिकाणी डिवाइड करते. बरोबर. पण जो ऍक्च्युअल डेटाबेस असतो ना, त्याच्यामध्ये मल्टिपल चाइल्ड्स असतात. येतंय लक्षात, 10 असू शकतात, 12 असू शकतात. पण वर्किंग मेकॅनिझम हेच आहे काय, की तो इंडेक्सच्या बेसवर काय करतो, ते बघतो ते. ठीक आहे. जे रेकॉर्ड फेच करायचं असेल ते इंडेक्सच्या बेसवर करतो. जर त्यांनी इंडेक्सच्या बेसवर नाही केलं, तर तुमचं जे समजा 1 लाख रेकॉर्ड आहे, ठीक आहे, त्याला जर नॉर्मली, सॉरी, इंडेक्सच्या बेसवर समजा त्याला 2 सेकंद लागत आहे. ठीक आहे. 10 लाख रेकॉर्ड बघायला इंडेक्सिंग यूज केली आहे, तुम्हाला 2 सेकंद लागत आहे. ठीक आहे. पण त्याने विदाऊट इंडेक्स केलं ती क्वेरी तुम्हाला 10 सेकंद चालेल. आणि तुम्ही एखादा विचार करा, तुम्ही जेव्हा इंस्टाग्रामला लॉग इन करता, तुम्ही 10 सेकंद वाट बघता कधी? नाही. बरोबर. तुम्ही काय 1 सेकंद वाट बघशाल, त्याच्यानंतर काय म्हणशाल, ॲपच चालत नाही. बरोबर. एक तर नेटवर्कचा प्रॉब्लेम म्हणशाल, नाही तुम्ही वायफाय चेक करशाल, वायफाय सगळं ठीक चालतं, म्हणजे कसला इंस्टाग्रामचाच प्रॉब्लेम आहे. अलग लक्षात. मग डेटाबेसचं काय म्हणतोय, युजर एक्सपिरियन्स पण काय होते नाही, भारी होतो. जर तुम्हाला माहिती आहे की ह्या काय म्हणते, ह्या फील्डच्या बेसिसवर एखादा युजर आहे, एखादा व्यक्ती आहे, ते सर्च मारणार आहे, मग त्याच्यावर तुम्ही काय अप्लाय करता? बरोबर, इंडेक्सिंग लावता. बरोबर. ईमेल, मोबाईल नंबर
आणि आयडीचा असतोच, ठीक आहे. आणि नावं पण लावू शकता जर तुम्हाला गरज पडली, ठीक आहे. तुमचे नावाचं समजा असाल, एवढे रेकॉर्ड नाही, कोटीमध्ये रेकॉर्ड नाही तुमचे असेल समजा, ज्याचा कोणाचा आवाज येतो ना. समजते का ऑनलाईन मेंबर? येस सर आर्स समजलं. सांगा बरं, इंडेक्सिंग काय आहे? Yes, sir. इंडेक्सिंग का बरं लावतो आपण? शॉर्टकट मध्ये सांगा मला. समजते का इंडेक्सिंग का बरं लावतो? सांग. बरोबर. काय वाटतं? आणि नाही लावली इंडेक्सिंग तर काय होईल? स्लो होईल, बरोबर. टाइम जास्त लागेल. आणि जर इंडेक्सिंग लावली तर काय फास्ट होऊन जाईल. आणि समजा एखादा नॉन इंडेक्स बेस्ड कॉलमवर सर्च मारला, म्हणजे समजा ॲड्रेसवर सर्च मारला, तर तो लिनियर सर्च मारेल का? बरोबर, कारण त्याचं आपण इंडेक्सिंग लावेल का काही? नाही लावेल, बरोबर. चल 2 मिनिटात कॉल करू बरं, कामात आहे मी. ठीक. जर एखादा नॉन इंडेक्स बेस्ड कॉलमवर तुम्ही सर्च मारला तर ती क्वेरी लवकर परफॉर्म होणार नाही, ठीक आहे. तर डेटाबेसचं काम फक्त डेटा स्टोअर करणं आहे का? नाही. सर्च एफिशियन्सी प्रोव्हाइड करणं पण आहे, ठीक आहे. डेटा पर्सिस्टंटली स्टोअर करणं, म्हणजे समजा तुमचं काय म्हणतात लॅपटॉप बंद झाला, काही बंद झाला समजा, बरोबर, तर ते काय राहील डेटाबेसमध्ये स्टोअर राहील, ठीक आहे. पर्सिस्टन्स शब्द लक्षात ठेवा, पर्सिस्टन्स. तुमची कधी जे डेटा असतो तो रॅममध्ये सेव्ह राहतो का? सांगा बरं. तुम्ही एखादा फॉर्म भरला तो तुमचा रॅममध्ये सेव्ह राहतो, किंवा बॅक जे सर्व्हर त्याचा रॅममध्ये सेव्ह राहतो का? नाही, परमनंट स्टोरेजमध्ये राहतं. रॅम काय रॅन्डम ॲक्सेस मेमरी, म्हणजे काय ती टेम्पररी. सर्व्हर बंद झालं, लॅपटॉप बंद झालं, तर काय होतं, रॅम पण त्याच्यातला जो डेटा असेल तो काय झाला, गेला. तो स्टोअर झाला का? तुमचा लॅपटॉप रिस्टार्ट झाला तर तो डेटा भेटतो का परत? नाही. म्हणून तुम्ही काय करता, डेटाबेसमध्ये स्टोअर करता, ठीक आहे. डेटाबेस काय असतं, सोर्स ऑफ ट्रूथ, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि डेटाबेसचा काय टाईप सांगितलं तुम्हाला, एक रिलेशनल असतो आणि कोणता असतो, नॉन रिलेशनल, ठीक आहे. रिलेशनल आणि काय, नॉन रिलेशनल. रिलेशनलचं एक्झाम्पल काय आहे? डेटाबेसचं सांगितलं ना तुम्ही आता जे शिकणार माय सिक्वल वाला, आणि अजून काय पोस्टग्रेस आहे, ठीक आहे. आणि दुसरा नॉन रिलेशनल म्हणजे काय? बरं एक्झाम्पल सांगा, कोणता आहे? MongoDB, बरोबर. रिलेशनल आणि नॉन रिलेशनल, बरोबर. आता रिलेशनल आणि नॉन रिलेशनल मध्ये काय फरक आहे? टेबल रिलेशनल फॉर्मॅट. मध्ये डेटा टेबल फॉर्मॅट मध्ये असतो आणि नॉन ओके. रिलेशनल मध्ये डेटा फाईल मध्ये पण असतो आणि टेबल फॉर्म मध्ये पण असतो. ओके. पण जो शब्द तू म्हटली बरं का, बरोबर, रिलेशनल, त्याचा तर युजच नाही झाला इथं काही. तर दोन तर टेबल मध्ये रिलेशन असतं, बरोबर, प्रायमरी आणि फॉरेन की. हा, बरोबर. युजिंग की. हां, बरोबर आहे. रिलेशनल डेटाबेसचा पॉईंट काय आहे? दोन टेबल इंटरकनेक्टेड असतात, ठीक आहे. जर तुम्ही रिलेशनल डेटाबेस जर तुम्ही यूज करत असाल, तुम्हाला कसला ॲडव्हान्टेज घ्यायचा आहे की जे टेबलमध्ये सेपरेट सेपरेट करता येतात, बरोबर की नाही? काय सेपरेट सेपरेट करण्याचं कारण काय असतं? डेटा रिडंडन्सी कमी करणं. रिडंडन्सी म्हणजे काय? रिपिटेशन. रिप्लेशन, हां, बरोबर. डुप्लिकेशन. हां. आता समजा मी एखाद्या कॉलेजचं नाव टाकेल, ठीक आहे. समजा किंवा 10 कॉलेजचं नाव आहे, ठीक आहे. आणि 4-5 जिल्ह्यातले पोरं काय करू राहिले, फॉर्म भरू राहिले, ठीक आहे. माझ्याकडे डेटाबेसचं नाव, डेटाबेसमध्ये नाव आहे, ठीक आहे, 10 कॉलेजचेच नाव आहे फक्त, ठीक आहे. आणि ते कॉलेजचे नाव थोडे मोठे आहे, ठीक आहे. 100 काय म्हणते 100 कॅरेक्टरचं ते असेल, ठीक आहे, कॉलेजचं नाव. आणि प्रत्येक स्टुडंट काय करतो, ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करतोय कॉलेजचं नाव. तर ते जर पूर्णच्या पूर्ण त्यांनी स्ट्रिंग सेव्ह केली, ठीक आहे, 100 कॅरेक्टर, म्हणजे कुठेतरी ते स्पेस वाढत असेल ना, बरोबर आहे का नाही? पण जर त्यांनी फॉरेन की स्टोअर केली, फक्त काय त्यांनी रेफरन्स स्टोअर केला, त्याचा ॲड्रेस स्टोअर केला काहीतरी, ठीक आहे. हा 1 नंबरचा कॉलेज समजा, तुम्ही म्हटलं हे 1 नंबरचं कॉलेज आहे, ठीक आहे. आणि हे कोणतं तरी तुमचं कोणतं कॉलेज आहे आता? संजीवनी, ठीक आहे. हा 1 नंबरची आयडी ना, ती ह्या कॉलेजला काय करते, पॉईंट करते, ठीक आहे. मग तुम्ही पूर्ण पूर्ण कॉलेजचं नाव स्टोअर केलं का? नाही, तुम्ही फक्त त्याचा आयडी स्टोअर केला, त्या टेबलमध्ये टाकून दिला. आणि जेव्हा तुम्ही सर्च मारशाल, ठीक आहे, किंवा तुम्हाला डेटा लागला, तुम्ही काय म्हणशाल, माझ्याकडे त्या कॉलेजचं नाव तर नाही, पण माझ्याकडे त्याची आयडी आहे,
त्या आयडीच्या बेसिसवर काय करशाल तुम्ही कॉलेजचं नाव सर्च मारा, ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही ती क्वेरी अप्लाय करशाल, जो क्वेरी लिहिशाल, ठीक आहे, त्या प्रोग्रामला तुम्ही काय म्हणता, इन शॉर्ट क्वेरी म्हणता, ठीक आहे. तुम्ही जी क्वेरी लिहिशाल त्या क्वेरीमध्ये असे प्रोव्हिजन करशाल की हा पहिला टेबल आणि दुसरा टेबल कनेक्ट करायचा आहे. कशाच्या बेसवर? त्या आयडीच्या बेसवर, ठीक आहे, जे कनेक्शन इस्टॅब्लिश करा असेल. आणि त्याच्या बेसिसवर काय करशाल तुम्ही रेकॉर्ड फेच करशाल. येते एक लक्षात? रिलेशनल डेटाबेसचा पॉईंट काय? नॉर्मलायझेशन, त्याला शब्द काय म्हणते? नॉर्मलायझेशन. जे मी म्हटलं रिडंडन्सी कमी करायची, त्याला काय म्हणतात? नॉर्मलायझेशन. म्हणजे तुम्हाला त्याचा डेटाचं नॉर्मलायझेशन लागतंय, तुम्ही काय करता? यूज रिलेशनल डेटाबेस करता, ठीक आहे. आणि जे तुम्हाला नॉर्मलायझेशनची गरज नाही, तुम्हाला वाटतंय की दाखवून द्या, काय म्हणतात, टाकून द्या कॉलेजचं नाव, काही फरक नाही पडत आहे मला, ठीक आहे. तुम्ही काय करसाल? नॉन रिलेशनल डेटाबेस यूज करसाल, काही गरज नाही, तो फास्ट पण राहील, ठीक आहे. कारण एक विचार करा तुम्ही फक्त, रिलेशनल डेटाबेस आहे बरोबर. तुम्ही जर दोन टेबल कनेक्ट करीत असाल, ठीक आहे, तुम्ही जर दोन टेबल कनेक्ट करीत असाल, हम्म, इथं बघा आता, हां, ठीक आहे यार. काय आता, एक स्टुडंटचा टेबल आणि दुसरा काय कोणता आहे? स्टुडंट कोर्सेस आहे बरोबर. एका स्टुडंटच्या अगेन्स्ट काय मल्टिपल कोर्सेस बघा. स्टुडंट आयडी काय 1 1, आणि त्याच्या अगेन्स्ट का कोर्सचा आयडी काय डिफरंट डिफरंट आहे बरोबर. जेव्हा तुम्ही रिलेशनल डेटाबेस निवड चूज करता, ठीक आहे, तुम्ही काय करता? नॉर्मलायझेशन करता. म्हणजे काय? एकाच ठिकाणी डेटा ठेवता का? रिपिटेटिव्ह डेटा ठेवता का? तुम्ही काय करता? स्प्रेड करता, ठीक आहे. एका टेबलमधून काढला दुसऱ्या टेबलमध्ये टाकला. म्हणजे काय आलं? जिथं समजा तुम्हाला नॉर्मल डेटा स्टोअर करायला 3 MB लागत होता, ठीक आहे, ते काय लागलं तर 2 MB लागेल. 1 MB वाचला ना तुमचा. आणि हे जर तुम्ही जीबी मध्ये जर कॅल्क्युलेट केलं तर आरामात 500 MB, 1 GB, 3 GB कुठेतरी कमीच होऊन जाईल, बरोबर आहे की नाही? मग जर तुम्ही वेगवेगळ्या टेबलमध्ये जॉईन करता, टेबलमध्ये डेटा ठेवताय, आणि जर तुम्हाला डेटा फेच करायचा असेल, तुम्हाला किती टेबलमध्ये बघावं लागतं सांगा बरं. आता सध्या दोनच कनेक्टेड आहे, तर किती टेबलमध्ये बघताय? हे सोडून द्या, तिसरा टेबल कन्सिडर नका करू, बघता हा सांगा मला. 2 टेबलमध्ये लागेल बरोबर तुम्हाला. आणि जर हे पूर्णच्या पूर्ण जर मी सांगितलं इथं, हे तिन्हीचे तीन टेबल कन्सिडर करायचे आहे, ठीक आहे. हे तर काय फक्त रिलेशनचा डेटाबेस आहे. म्हणजे काय? याच्यात स्टुडंट आयडी येतो, कोर्स आयडी, हे कोर्सचं पूर्ण स्ट्रक्चरच इथं वेगळं असेल, ठीक. अजून 4 5 फील्ड असतील, आणि स्टुडंटच्या 10 12 फील्ड असतील. इथं फक्त काय स्टुडंट आयडी आणि कोर्स आयडी मॅप करली. मग जर मला पूर्ण स्टुडंट त्यांनी कोणत्या कोर्सला एनरोल केलंय हे डेटा पाहिजे असेल तर किती टेबलमध्ये बघावं लागेल मला? 3 टेबलमध्ये बघावं लागेल, ठीक आहे. म्हणजे काय आलं? आता मला सांगा, इथं जास्त मेहनत करावी लागते का कमी मेहनत करावं लागतं? कमी मेहनत कुठं होती? जेव्हा तुम्हाला डेटा स्टोअर करायचा आहे, ठीक आहे, तुमचा स्पेस वाचला. पण जेव्हा तुम्हाला डेटा पेज करायचा आहे, तेव्हा काय झालं सांगा बरं. समजा MongoDB मध्ये तुम्ही एकाच, हेच जर डेटा तुम्ही एकाच टेबलमध्ये ठेवला असता, ठीक आहे, भले तुम्ही रिपिटेटिव्हली स्टोअर करा, ठीक आहे, पण तुम्हाला सर्च मारायला टाइम लागणार आहे का? नाही, बरोबर आहे का नाही? समजा आता याचं एक्झाम्पल दिलं समजा, ठीक आहे, तू जर हिला काय क्वेश्चन विचारला, ठीक आहे, हिच्याकडे जर आन्सर असेल ते काय म्हणेल, डायरेक्ट सांगते, ठीक आहे. पण हिच्याकडे पण त्या क्वेश्चनचा आन्सर नाही, ते काय म्हणेल, मी दुसऱ्याला जाऊन विचारते, कारण माझ्याकडे नाही, ते दुसऱ्याकडे. म्हणजे तो एका ट्रिपमध्ये आन्सर तुला भेटत होतं. किती ट्रिप लागल्या तर 2 ट्रिप लागल्या, बरोबर. मग समजतंय का? इथं डेटा भेटतोय का? तो कुठं जाईल? इथं बघेल, आणि इथून काय होईल? याला कॉन्टॅक्ट करेल, ठीक आहे. म्हणजे तिघं जेव्हा सोबत काम करतील तेव्हा मला पूर्ण स्टुडंटच्या डिटेल्स भेटतील, ठीक आहे. स्टुडंट त्यांनी किती कोर्सेसला रजिस्टर करेल, ठीक आहे. पायथन डेटा सायन्स काय असेल, वेब डेव्हलपमेंट, ठीक आहे, 3 कोर्सेस असेल, ठीक आहे. तर काय होईल मग? तेव्हा मला कुठे डेटा भेटेल. येतं एक लक्षात? म्हणजे जो रिलेशनल डेटाबेस असतो त्याचा ऍडव्हान्टेज काय? तुम्हाला नॉर्मलायझेशन करता येतं, ठीक आहे, रिडंडन्सी कमी करता येतं. पण थोडासा प्रॉब्लेम कुठे होऊन जातो, जेव्हा तुम्ही जो टेबल आहे, जो डेटा आहे, तुम्ही जर खूप टेबलमध्ये जर काय म्हणतात स्प्रेड करून ठेवले, जो डेटा तुम्ही एका टेबलमध्ये ठेवू शकता, तुम्ही काय केलं 4 ठिकाणी ठेवला, तर काय होऊन जाईल? सर्चला टाइम लागेल. भले तो मिली सेकंदमध्ये असो, ठीक आहे, पण काय होतं? टाइम लागतो. आणि नॉन रिलेशनलमध्ये काय होतं? एकाच ठिकाणी ठेवला तुम्हाला स्पेस वाढून जाईल तुमची, ठीक आहे, पण सर्चला टाइम काय होईल? कमी लागेल. आणि कधी कधी मला सांगा, तुमची स्पेस इम्पॉर्टंट राहते का जो टाइम, जो सर्च मारायला टाइम तो इम्पॉर्टंट सांगा, ठीक आहे. काही काही ठिकाणी तुम्ही म्हणताय की जाऊ दे 2 सेकंद लागले तरी चालेल, पण माझा डेटा चांगला राहायला पाहिजे, ठीक आहे, जसं तुमचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, बरोबर. आणि तुम्हाला दुसरीकडे काय पाहिजे की तुम्हाला डेटा भले तो कसा स्टोअर असो, ठीक आहे, एवढं काय मॅटर नाही करत, पण तुम्हाला पटकन रिस्पॉन्स आला पाहिजे, जसं इंस्टाग्रामची फीड आणते, बरोबर आहे का नाही? तुम्हाला पेमेंटला भले 3 सेकंद लागतात, तुम्ही कंप्लेंट करताय का? लागतच पेमेंटला टाइम. पण पोस्ट नाही तर दिसली तर काय म्हणते, मला पोस्टच दिसत नाही, तू फॉलो केलंय का मला? मला आलंच नाही, बरोबर आहे का नाही? येतं एक लक्षात?
हे होतं रिलेशनल आणि नॉन रिलेशनल डेटाबेसचं. ठीक आहे. आणि रिलेशनल कसं सांगितलं मी, रिलेशनलमध्ये कोणता कन्सेप्ट होता, सॉर्टिंगचा काय होता, त्याला शब्द काय होता, इंडेक्सिंग. बरोबर. आणि रिलेशनल डेटाबेसचे एक्झाम्पल कोणते, MySQL आणि पोस्टग्रेल. आणि नॉन रिलेशनलचं कोणता एक सांगितलं, MongoDB. बाकीचे तुम्ही बघून घेशाल नंतर. ठीक आहे. आता त्यानंतर आता डेटाबेसचा आपण डायरेक्ट स्टार्ट करू. ठीक आहे. डेटाबेस म्हणजे काय, जिथं मल्टिपल टेबल असतील. ठीक आहे. आणि मल्टिपल टेबलमध्ये काय असतं, रोज असतात. ठीक आहे. हॉरिझॉन्टल काय असतं, रोज. आणि व्हर्टिकल काय असतं, कॉलम्स. बरोबर. त्याने काय म्हणतो, टेबल बनतो. टेबलमध्ये फिल्ड्स असतात, त्या फिल्डवर काय केलेलं असू शकतं, आपण इंडेक्सिंग अप्लाय करायला असू शकते. ठीक आहे. बाय डिफॉल्ट कशावर इंडेक्सिंग राहते, कोणता शब्द आहे, प्रायमरी कीवर. आणि बाकीच्या कॉलमवर इंडेक्सिंग लावू शकतो का, लावू शकतो. बरोबर. पण इंडेक्सिंग कोणत्या कॉलमवर लावते सांगा बरं, असं कोणत्या रॅन्डम कॉलमवर लावून चालेल का, नाही. ज्या गोष्टीने तुम्ही नेहमी सर्च मारताय, जसं की ID, ईमेल, मोबाईल नंबर. कोणी कोणता सब्जेक्ट घेतला तुम्ही सर्च मारता कधी, तो मोबाईल नंबरने सर्च मारेल, ईमेलने. तू कधी ईमेल टाकता ना, तू बर्थडेने लॉग इन केलंय का तुझं, तेव्हा तू म्हणते का मला बर्थडे काय आहे, त्याने लॉग इन करून पाहू, आता मला बर्थडेनेच लॉग इन करायचं असं म्हणते का, तू काय करते, ईमेलने लॉग इन करता. बरोबर आहे की नाही. मग इंडेक्सिंग प्रत्येक याच्यावर लावून चालते का, नाही. इंडेक्सिंगचं पण एक सांगतो बरं का, इंडेक्सिंग जेव्हा तुम्ही लावता ना, हे परत एक सेपरेट स्पेस तयार होता. ठीक आहे. मी म्हटलं नॉर्मलायझेशन, तुम्ही सेपरेट सेपरेट टेबल करता. ठीक आहे. पण त्याने काय होतं, तुम्ही जेव्हा इंडेक्सिंग लावता तो स्पेस अजून वाढतो. पण तुम्ही प्रत्येक जेव्हा इंडेक्सिंग करणार आहे का, नाही. जेव्हा इंडेक्सिंग करता ना, तुम्ही परत याचा स्पेस कुठेतरी जनरेट होतो. ठीक आहे. म्हणजे आधी समजायला 1 MB लागत असेल ना, परत काय केलं याने, ईमेलच्या बेसिस 2 MB स्पेस घेतला. आलं. इंडेक्सिंग लावली म्हणजे काय, स्पेस वाढली. मग इंडेक्सिंग जेव्हा लावतं तेव्हा काय, डेडिकेटेड फील्डवर लावायचं, जिथं तुम्हाला वाटतंय की या सारखे सारखे क्वेरी होणार आहे, तेच इंडेक्सिंग लावशाल. जसं की डेट ओपन लावू शकता तुम्ही. बरोबर. आलं लक्षात. आलोच मी 2 मिनिटात. ठीक आहे. मी 2 मिनिटात क्वेश्चन विचारेल तुम्हाला. काय समजलं सांगा बरं मला, सांग बघते. आणि डेटाबेसमध्ये आपण बायनरी सर्च करतो, त्यामध्ये आपल्याला काही सर्चिंग. हम्म. जर दुसऱ्या एखाद्या कॉलममध्ये आपल्याला सर्च करायचं असेल तर आपल्याला न्यू सर्च करावं. आणि डेटाबेस मोस्टली इंडेक्सिंग यूज करतो सर्चिंग. हम्म. तर दोन टाईपचे डेटाबेस असतात, रिलेशनल आणि नॉन हम्म. रिलेशनल. रिलेशनल टेबल्स इन्सर्ट केलेले असतात. रिलेशनलचे टाईप्स टाईप नाही, डेटाबेसचं नाव आहे ते. हम्म.
बरं बरं ठीक आहे. आता तू शब्द वापरला ना, काय म्हणता की बायनरी सर्च यूज करता, ठीक आहे. एक्झॅक्ट बायनरी सर्च यूज करत नाही, ठीक आहे. जेव्हा आन्सर देशील तो बायनरी सर्च नको म्हणायचं, इंडेक्सिंग यूज करतो, ठीक आहे. मग इंडेक्सिंगचं कन्सेप्ट सांगायचं की समजा आपण कसं बायनरी सर्च कसं करतो, त्या टाईपचं मेकॅनिझम असतं, ठीक आहे. असं सांगायचं, एक्झॅक्ट नाही सांगायचं, ते शब्द वापरायचे नाही. सांग. इंडेक्सिंग की आपल्याला सर्च फास्ट व्हावं, कशा प्रकारे आपल्याला रिझल्ट फास्ट होते, तसं नाही आपण इंडेक्सिंग यूज करतो. इंडेक्सिंग कशाला होतं आपण? काय प्रायमरी की होत असतं बाय डिफॉल्ट. मी आताच एक सांगितलं ना, सर्च मारताना कशाने सर्च मारतोय त्याच्यावर डिपेंड करतं ना. तू मोबाईल नंबरनी सर्च मारते, पण तू इंडेक्सिंग ॲड्रेसवर लावले का उपयोग आहे का? नाही. मोबाईल नंबरवर इंडेक्सिंग न लावता तू ॲड्रेसवर लावले, ठीक. तर ती सर्च एफिशियन्सी वाढणार आहे का जेव्हा तू मोबाईल नंबर सर्च मार? नाही, तो मोबाईल नंबरचा पूर्णच्या पूर्ण रोज स्कॅन करेल. त्याला काय माहिती आता ॲड्रेसवर लावेल आपल्याला मोबाईलने सर्च मारायचं आहे, पण आपण इंडेक्सिंग कशावर लावली? ॲड्रेसवर लावली. त्याने ॲड्रेस सॉर्ट करून ठेवले, मोबाईल नंबर सॉर्ट केले का? नाही. मग काय उपयोग झाला का? नाही. सांग बरं. रिलेशनल डेटाबेसचा काय फायदा आहे? नाव काय तुझं? काय सांग, ओम सांग. गरजेचं आहे का इंटरकनेक्टेड असणं? नाही, मॅन्डेटरी आहे का मला सांग फक्त, कंपल्सरी. सेपरेट चार टेबल पण असू शकतं, असं आहे, असू शकतं. हां ठीक आहे, बरोबर सांग. मी जे बोललो ते बरोबर आहे का? का बरं मी बोललो म्हणून? मग नॉन रिलेशनल मध्ये काय होतं सांग बरं. ठेवतो का आपण इंटरकनेक्टेड एका टेबलचा डेटा, म्हणजे इंटरकनेक्टेड टेबल असू शकतं काय नॉन रिलेशनल मध्ये? एक तुम्हाला सांगतो बरं का, रिलेशनल आणि नॉन रिलेशनल डेटाबेस आहे, ठीक आहे. तो प्लस पॉईंट आहे त्यांचा, ठीक आहे. पण असं काही नाही की रिलेशनलमध्ये कंपल्सरीच आहे की तुम्हाला रिलेशनमध्ये ठेवायचं आहे. तुम्ही त्याची काय म्हणता कॉपी पण ठेवा ना, काय प्रॉब्लेम नाही. आणि नॉन रिलेशनलमध्ये पण असं काही कंपल्सरी नाही की तुम्ही सेपरेट नाही करू शकता. आताचे नवीन डेटा म्हणजे नवीन व्हर्जन असतील, ठीक आहे, जे डेटाबेस ते दोघं पण तेच सपोर्ट करतात. म्हणजे तुम्ही नॉन रिलेशनलमध्ये MongoDB मध्ये पण जर तुम्ही तिकडचा रेफरन्स सेव्ह केला चालतो, काय प्रॉब्लेम नाही. पण त्याचा मेन प्लस पॉईंट काय, नॉन रिलेशनल म्हणजे काय, तुम्ही त्याच्यात काय करू शकता, त्या फॉर्मॅटमध्ये डेटा सेव्ह करू शकता, ठीक आहे. हा प्लस पॉईंट आहे. असं नाही की ह्याच्यात जी गोष्ट करू शकतो ती ह्याच्यात नाही करू शकत, करू शकतो. आणि याच्यात जी गोष्ट करू शकतो याच्यात नाही करू शकत, असं नाही. पण हे दोघं कुठे फ्रंट पेजला, म्हणजे याचा प्लस पॉईंट काय, रिलेशनल जास्त हा म्हणजे प्रॉपर हँडल करू शकतो हा. त्याचा नसेल याचा काही वेगळा ऍडव्हान्टेज असेल, याचा काही वेगळा ऍडव्हान्टेज असेल, बरोबर आहे की नाही? असं राहतं. आलं. तर आपण काय करणार, माय सिक्वल डेटाबेस बघणार, ठीक. आता तुम्ही वर्क बेंच करेल का इन्स्टॉल? वर्क बेंच नाही करेल? आता एक काम करा फक्त, ठीक आहे. तुम्ही नाही का आत्ता नाही, म्हणजे माझं काय म्हणणं आहे, जेव्हा जाशाल तुम्ही, ठीक आहे, लागलं तर तुम्ही काय म्हणता हे वर्क बेंच आहे ना, डाउनलोड करून ठेवा, ठीक आहे. पण घरी गेल्यावर इन्स्टॉल करा, किंवा आता लेक्चर चालू असता एक काम करा, डाउनलोडच करा ते वर. सगळ्यांकडे विंडोज आहे ना तुमच्याकडे? ठीक आहे. हे बघा, डाउनलोड वर्क बेंच केलं मी तर, डाउनलोड माय सिक्वल वर्क बेंच, ठीक आहे. आणि जिथं मोठं वाला असेल बघा, हे कोणतं ARM 64 आहे, सॉरी हां हे वाला नाही, एक मिनटं, मॅक ओएस येतं बरं का, सॉरी, मायक्रोसॉफ्ट विंडोज चेक करा, ठीक आहे. आणि जे हे वाला असतं ना 255 वाला, ठीक आहे, ते वाला करा. परत दाखवतो मी. डाउनलोड वर्क बेंच केलं, आलं का इथं डाउनलोड माय सिक्वल वर्क बेंच? याच्यावर क्लिक केलं का डायरेक्ट कसं आलं मी तर, हे डाउनलोडचं पेजवाला माय सिक्वल कम्युनिटी डाउनलोड्स. इथं माझे ऑपरेटिंग सिस्टम मॅकओएस आहे, तुम्ही विंडोज करा आणि 255 वाला असेल ते डाउनलोड करा. बस डाउनलोड लावून द्या वायफायवर. हॅलो. आणि तुम्ही काय करा माहिती का, तुम्ही घरी ट्राय करून बघा तुमच्याकडून इन्स्टॉलेशन होत आहे का, ठीक आहे. तुमच्याकडे आहे का PC घरी, लॅपटॉप बिपटॉप काय आहे का तुमच्याकडे? ठीक आहे, तुम्ही ट्राय करून घ्या आता. आणेल नाही का तुम्ही आज?
बरं ठीक. जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करशाल, तुम्ही जर विंडोजचं बटन दाबलं तुमच्या पीसीवर आणि जर सर्च मारलं, तुम्हाला असं वर्क बेंच दिसेल इथं, MySQL वर्क बेंच. ठीक आहे. आणि तुम्ही काय कराल माहिती का, तिथे एक युजर नेम आणि पासवर्ड जनरेट करशाल. ठीक आहे. जेव्हा तुम्ही इन्स्टॉलेशन करशाल ना, ते विचारेल तुम्हाला की तुम्हाला युजर नेम पासवर्ड जनरेट करायचं आहे का. तुम्ही टाकशाल युजर नेम, एकदम सिम्पल ठेवायचं बरं का, कॉम्प्लिकेटेड नाही ठेवायचं. इथे युजर नेम काय बघा बरं, माझं रूट आहे. मी पासवर्ड पण काय ठेवले, रूट ठेवले, कारण हा लोकल होस्टला आहे. तुम्ही काय याच्यात सिक्युअर डाटा ठेवणार नाही, तुम्हाला प्रॅक्टिस करायचे फक्त. ते युजर नेम एकदम सिम्पल ठेवायचं, रूट. पासवर्ड काय ठेवायचं, रूट. काही तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड आणि ते असं नका ठेवू, कारण तुम्हाला नंतर स्वतःलाच लक्षात राहत नाही की तुम्ही काय पासवर्ड ठेवले. ठीक आहे. आणि ते परत अनइन्स्टॉल करा, तरी परत इन्स्टॉल करून ते पासवर्ड रिसेट नाही होत, कधी कधी सांगतो मी तुम्हाला. त्याला खूप प्रॉब्लेम होतो नंतर. हॅलो. मग मी नंतर बोलू का, थोडं कामात आहे. चल. युजर नेम पासवर्ड काय ठेवशाल, सिम्पल ठेवशाल. आणि त्याच्यावर तुम्ही क्लिक करशाल असं, हे ओपन होते ते एडिटर. आणि जेव्हा हे ओपन करतोय बघा, एक क्वेरी दिसते का तुम्हाला इथं, झूम करतो लागलं त्यासाठी. काय आहे हा कीवर्ड, सिलेक्ट. सिलेक्ट म्हणजे काय करायचं असेल, आपण डेटा मागवत असेल का पाठवत असेल, मागवत असेल बरोबर. आणि बरं जाऊ द्या, सिलेक्टचा अर्थ माहिती ना तुम्हाला ऍटलिस्ट. हे जे डाव्या साईडला दिसतंय काय माहिती का, डेटाबेस आहे. काय, डेटाबेस, किंवा काय म्हणू शकतो तुम्ही, स्कीमा. डेटाबेस स्कीमा. हे जे तुम्हाला दिसतंय इथं बघा, शॉपिंग सोजवल, ठीक आहे, सिस्टम, हे नंतर G-सेवा. ठीक आहे. हे सगळे काय, डेटाबेस. आणि ते कुठं सेव्ह आहे सांगा बरं, माझ्या लोकल मशीनला आहे का क्लाउडला सेव्ह आहे कुठेतरी. मी वर्क बेंच कुठे इन्स्टॉल करेल आहे? माझं लोकलला केलं का क्लाउडला केलंय? तुम्ही जेव्हा वर्क बेंच इन्स्टॉल करणार आहे, ते तुमच्या मशीनवर करणार आहे का क्लाउडला करणार आहे? मशीनवर. मग जो डेटा राहील तो तुमच्या मशीनवर राहील का क्लाउडला राहील? आलं का लक्षात? हे काय, डेटाबेस. या डेटाबेसचं नाव काय सांगा बरं. G-7. ठीक आहे. डेटाबेस म्हणजे काय सांगतो इन शॉर्ट तुम्हाला, आता एवढं इंट्रोडक्शन दिलंच आहे. डेटाबेस काय, कलेक्शन ऑफ टेबल्स आहे इन शॉर्ट, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. पण जर तुम्हाला एकदम, आता समजा तुमचं कॉलेज आहे, ठीक आहे, तुमचं पूर्ण कॉलेज आहे. त्या कॉलेजच्या अंडर काय तुमचे डिपार्टमेंट्स आहे, बरोबर. कम्प्युटर, IT, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, बरोबर. ENTC असतील, हे डिपार्टमेंट आहे, बरोबर. ते सगळे डिपार्टमेंट कोणाच अंडर आहे, एकाच कॉलेजच्या अंडर आहे, बरोबर. म्हणजे काय, तुमच्याकडे ह्या कॉलेजचे कॉलेजमध्ये कोणते कोणते डिपार्टमेंट आहे, आणि त्या डिपार्टमेंटला कोणते कोणते पोरं याचे रेकॉर्ड आहे, बरोबर. म्हणजे जर मी असं अज्युम केलं कन्सेप्च्युअली की ANTCचे पूर्ण डेटा टेबलच वेगळा आहे, ठीक आहे. ANTC स्टुडंटचा टेबलच वेगळा आहे पूर्ण, ठीक आहे. नंतर कम्प्युटरचं स्टुडंट टेबलच वेगळा आहे, ठीक आहे, कम्प्युटर्सवाल्या स्टुडंटचा. मेकॅनिकलवाल्यांचं टेबलच वेगळा आहे, जे रेकॉर्ड सेव्ह करेल ते. असे 3-4 टेबल कोणत्या कॉलेजच्या अंडर आहे तुमच्या, तुमचं जे कॉलेजचं नाव असेल ते, ठीक आहे. म्हणजे काय आलं, तो डेटाबेस झाला. ठीक आहे. काय, स्कीमा किंवा डेटाबेस. आता मी जरी तर कमांड घेतली तुम्हाला दाखवतो. जर टेबल किंवा आपल्याला, सॉरी टेबल नाही, स्कीमा क्रिएट करायचा आहे. स्कीमाच्या अंडर काय राहतात, टेबल असतात, बरोबर. स्कीमाच्या अंडर काय असतात, टेबल. मग त्याची कमांड काय बघा बरं इथं, क्रिएट स्कीमा कंपनी DB, बरोबर. आता आपण काय करू, तुमच्या कॉलेजचं नाव घेऊ. काय नाव आहे तुमच्या कॉलेजचं, संजीवनी लिहितो फक्त. क्रिएट स्कीमा संजीवनी, बरोबर. कॉलेज लिहितो मी, समजणार नाही असं लिहितो. हे काय, क्रिएट स्कीमा संजीवनी. आणि आता इथं बघा, संजीवनी नावाचा कोणताच इथं स्कीमा नाही, ठीक आहे. जो टेबल आहे तो नाही दिसणार. मी जेव्हा ही कमांड एक्झिक्यूट करेल, कसं करणार, ती सिलेक्ट करेल, ठीक आहे, पूर्णच पूर्ण बरं का, लाईट सिलेक्ट करेल. आणि इथं हा लाईटनिंग आयकॉन दिसतोय का बघा, रन किंवा विजेसारखा दिसतोय का ते, बरोबर. याच्यावर क्लिक करेल. याच्यावर जेव्हा क्लिक करेल ना, आता बघा मी काय करतो, हे जे खालचं आहे ना इथं,
हां हे वरती घेतो थोडंसं. इथं ते क्वेरी एक्झिक्युशन सक्सेसफुल झालंय का फेल झालंय ते दिसतं. ठीक आहे. जनरली ग्रीन झालं म्हणजे काय, सक्सेस झालं. आलं की इथं ग्रीन बघा थोडंसं डॉट दिसतंय. म्हणजे काय, आता हा स्कीमा क्रिएट झालाय का नाही झाला सांगा बरं. क्रिएट झालाय कारण का इथं ग्रीन आलंय. ठीक आहे. आणि जर मी काहीतरी चुकवलं असतं समजा सिंटॅक्स, कॉलेज 2 घेतो यावेळेस आणि मी काय करतो स्कीमाऐवजी तर लेटर टाकून देतो काहीतरी. आता हा काय कीवर्ड नाही. ठीक आहे. माय सिक्वल जे डेटाबेस असेल तो ह्या कीवर्डला रिकॉग्नाइज नाही करीत. तो म्हणते काहीतरी गार्बेज शब्द आहे हा, त्याला माहितीच नाही. मग काय आलं इथं, रेड कलर आला. आणि इथं काहीतरी मेसेज दिसतात की तुमच्या सिंटॅक्समध्ये काहीतरी इश्यू. ठीक आहे. जर एक काढलं मी आणि रन केलं तर आता काय म्हणजे कोणत्या नावाचा स्केमा क्रिएट होईल, संजीवनी अंडरस्कोर कॉलेज 2 बरोबर होऊन जाईल. पण मी आधीच कॉलेज 1 नावाचं करेल म्हणून मी एक क्वेरी एक्झिक्यूट करणार आहे का डबल डबल, नाही. या बघा मी आधीच हा टेबल क्रिएट केला होता आणि मी परत काय केलं माहिती का, हा रन करायचा प्रयत्न केला. परत रन झाली का, नाही. म्हणजे तुमचा टेबल नाही, सॉरी स्कीमा. ठीक आहे. जर एखादा स्कीमा आधीच बनवेला असेल तर परत क्रिएट होईल का तो, नाही होणार. बरोबर. पण जर बनवेलच नसेल तर होईल ना, बरोबर आहे का नाही. समजा असे पण केसेस असू शकतात की तुम्हाला माहितीच नाही स्कीमा क्रिएट करेल की नाही त्या सर्व्हरला. ठीक आहे. मग तुम्ही काय करता, सेफ ऑप्शन काय करू शकता, क्रिएट स्कीमा इफ नॉट एक्झिस्ट असं काहीतरी असेल बरं खाली. पुढे येतं नाही का, पण तुम्ही चॅट जीपीटी पण यूज करू शकता. ठीक आहे. आता मला काय यूज करायचं इथं, क्रिएट स्कीमा इफ डज नॉट एक्झिस्ट कमांड. काहीतरी लिहिल तो क्रिएट स्कीमा, हां बरोबर असंच आहे बरोबर. इथं काय कीवर्ड लावेल त्याने, इफ नॉट एक्झिस्ट. म्हणजे काय, जर या नावाचा स्कीमा नसेल तर काय करायचं, क्रिएट करायचं. आणि जर एक्झिस्ट असेल तर काय करेल का तो, नाही. म्हणजे ही जर कमांड रन केली तर मला काय एरर येणार आहे का, कारण काय करतो हा चेक करतोय आधी की स्कीमा एक्झिस्ट आहे का नाही. नसेल तर काय करेल, क्रिएट करेल. आणि असेल तर काय करेल, सोडून देईल, संपला विषय. बरोबर आहे की नाही. हा काय केला मी, स्कीमा क्रिएट केला. आता समजा तुम्हाला काय वाटलं की हा जो स्कीमा क्रिएट केलाय ना, तुमच्या याचं कॉलेजचं नाव चुकलंय तुमच्याकडून. ठीक आहे. हे जी स्कीम आहे ना याचं नाव चुकलं होतं. सध्या लक्षात घ्या तुम्ही याच्यात काही टेबल टाकेल नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे काय करू शकता तुम्ही, हा हा जो स्कीम आहे हा डिलीट पण मारू शकता. स्कीम स्कीमा जर डिलीट मारला तर त्याच्यामधले टेबल गायब होतील का, जर तुमचं कॉलेजच उडवलं तर काय क्लासरूम मध्ये राहणार आहे का, नाही. पूर्ण बिल्डिंग डेमोलिश केली तर काय राहणार आहे का, नाही. मग जर स्कीमा गायब केला म्हणजे टेबल मग काय आलंय, बरोबर आहे का नाही. टेबल एक्झिस्ट करता का आतमधले मग, मी जर स्कीमा डिलीट करतो राहणार आहे काय खाली, नाही. मग तुम्हाला वाटतंय की स्कीमा डिलीट करायचं आहे त्यासाठी काय कमांड आहे मग, ड्रॉप डेटाबेस संजीवनी कॉलेज. आणि मी आता रन करेन. आता काय आलं इथं, ग्रीन म्हणजे सक्सेस का फेल आहे सांगा बरं क्वेरी. म्हणजे आता हा स्कीमा राहील का, नाही. आणि आता काय करू आपण, ही रन करू परत. आता काय झालं सांगा बरं, ग्रीन झालं म्हणजे काय झालं, परत क्रिएट झालं. आणि मी तसं रिफ्रेश केला इथं बघा, एक रिफ्रेश आहे का नाही, दिसलं की इथं संजीवनी नाव. जर मी तर परत ही क्वेरी एक्झिक्यूट केली, आता ही क्वेरी कशी एक्झिक्यूट करतोय तुम्ही, असं लाईन सिलेक्ट नाही करीत नाही का, असं करताय डायरेक्ट. तर मी काय करतोय, तुम्ही जर विंडोजवर काय केलं समजा इथं क्वेरीच्या एंडला गेल्या आणि इथं कंट्रोल एंटर दाबलं ना, ती क्वेरी जी असेल, ठीक आहे. आता ही क्वेरी नाही याला बरोबर ना खेटून, तर ही एक्झिक्यूट होईल ऑटोमॅटिकली. ठीक आहे. स्कीमा काय आला, ड्रॉप झाला आणि तो गायब झाला बघा संजीवनी कॉलेज. जेव्हा मी परत क्लिक करेल इथं किंवा रन करेन तर काय होईल, आता संजीवनी कॉलेज आलं बरोबर. क्रिएट स्कीमा इफ नॉट एक्झिस्ट बरोबर. मी फक्त काय करेल, क्रिएट स्कीमा करेल. म्हणजे मला चेक करावं मॅन्युअली की स्कीमा एक्झिस्ट आहे का नाही. ठीक आहे. जर मी हे टाकलं तर मला ते मॅन्युअली चेक करायची गरज आहे का, तो काय करेल, आहे तर आहे, नाही तर जे आहे त्यांनी काम चालू आहे. ठीक आहे. नसेल तर काय क्रिएट करून टाकेल असं आहे. आता बघा मी किती वेळा रन केली,
रेड तर नाही ते ॲटलिस्ट वॉर्निंग येऊ राहिली काहीतरी, ठीक आहे. काय कांट बी क्रिएटेड असं काहीतरी असाल की ऑलरेडी एक्झिस्ट असं म्हणतो काहीतरी. हे जर केलं, डिलीट मारलं, तर ग्रीन झाला. आता काय डेटाबेस राहिला आहे का? नाही. आणि अजून एक सांगतो तुम्हाला, क्रिएटच्या क्वेरी, सिलेक्टच्या क्वेरी असेल, ठीक आहे. इन्सर्शनच्या क्वेरी म्हणजे डेटा इन्सर्ट करताय, त्या सेफ म्हणू शकता तुम्ही, कारण त्याचा डेटा डिलीट नाही होत काही. पण ज्या डिलीटवाल्या असत्या, अपडेटवाल्या असतात, ठीक आहे, त्या थोड्याशा काय असतं, जपून एक्झिक्यूट करायचं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिलं समजा, आता समजा श्रेयसला मी काय केलं, समजा डेटाबेस ॲडमिन बनवलं, ठीक आहे. आणि त्याच्याकडे दिला मी 2-3 लाखांचा 2-3 लाख स्टुडंटचा डेटा. तुला काय करायचं कर भावा, तुला रेकॉर्ड बघायचं तर बघ, ठीक आहे. आणि याला काय वाटलं की एका स्टुडंटचा रेकॉर्ड चुकलेला आहे, त्याचा मोबाईल नंबर चुकला आहे. त्याने तो डेटाबेसमध्ये अपडेट करायचा ना रेकॉर्ड, ठीक आहे. जो स्टुडंटचा टेबल असेल, तो त्या स्टुडंटचा आय डी होता समजा 2, ठीक आहे. आणि अशी काहीतरी क्वेरी लिहिली की दाखवतो एक्झाम्पल, अपडेट समजा काहीतरी टेबलचं नाव असेल, ठीक आहे, अपडेट स्टुडंट्स, आणि सेट काय केलं, मोबाईल नंबर, ठीक आहे, भेर आय डी इक्वल्स टू 2, बरोबर. लॉजिकली असलं काय असं काहीतरी दिसलं पाहिजे, बरोबर. कोणत्या आय डीवाल्या स्टुडंटचा रेकॉर्ड अपडेट करायचा आपल्याला, 2 वाला. काय सेट करायचं आपल्याला, मोबाईल नंबर. आणि कशाला सेट करायचं आहे, असं राहतं का, बरोबर आहे का? बरं जाऊ दे, क्वेरी सिंटॅक्स नंतर बघू. पण हे लॉजिकली बरोबर आहे का, बरोबर आहे का? एका स्टुडंटचा मला रेकॉर्ड अपडेट करायचं, त्याने आय डी घेतलाय ना, बरोबर. आणि आय डी काय असतो, युनिक असतो. म्हणजे ते डुप्लिकेट, म्हणजे समजा श्रेयसला काय करायचं असेल, तुझं रेकॉर्ड अपडेट करायचं असेल किंवा माझं रेकॉर्ड अपडेट करायचं असेल, त्यांनी समजा माझंच रेकॉर्ड अपडेट करायचं ठरवलं, तर माझंच रेकॉर्ड अपडेट होईल. बाकीच्यांचं होणार आहे का? नाही, कारण काय केलं त्याने, आय डी लावला. पण तो समजा बाय चान्स हा विसरून गेला ही कंडिशन लावायची, तर आधी तर काही आहे का सांगा बरं त्याला आयडेंटिफाय करायला. मग ही क्वेरी काय होईल, एक्झिक्यूट होऊन जाईल. पण कशी एक्झिक्यूट होईल, एकाचा रेकॉर्ड अपडेट होण्याऐवजी काय होईल, सगळ्यांचा रेकॉर्ड अपडेट होईल. म्हणजे हा वेअर क्लॉज काय इम्पॉर्टंट आहे, एवढं लक्षात ठेवा. जिथं तुम्हाला सिलेक्टिव्ह अपडेट आणि सिलेक्टिव्ह डिलीट मारायचे, तिथं तुम्हाला वेअर क्लॉज काय कंपल्सरी. आणि वेअर क्लॉजमध्ये कंडिशन असं तुम्ही रॅन्डम टाकशाल काय, वेअर नेम इक्वल्स टू असं, नेम तर 4-5 जणांचे सेम असू शकतं, बरोबर आहे की नाही. त्यांनी जर अशी क्वेरी लिहिली की पहिले जे 4 कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये काहीतरी नाव पाहिजे, ठीक आहे, त्यांनी स्वतःच नाव टाकलं श्रेयस, असे असतील 100,000 रुपये, सॉरी 100,000 लोक, तर ते काय होईल, सगळ्यांचे रेकॉर्ड काय म्हणजे अपडेट किंवा डिलीट होऊन जाईल. कारण का, त्यांनी वेअर क्लॉज लावला नाही. आणि वेअर क्लॉज लावला तर त्यांनी कंडिशन चुकीची लावली, बरोबर आहे की नाही. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही कंडिशन लावता तिथं तुम्हाला डिटरमाइन झालं पाहिजे की ते युनिक कन्स्टंट आहे का नाही त्यात. नाही तर काय होऊन जातील, चुकीचे अपडेट होतील आणि चुकीचे डिलेशन पण होऊन जातील, बरोबर. सिलेक्टला काय प्रॉब्लेम आहे का, नाही, कारण तुम्ही काय करता, डेटा फेच करताय, बरोबर. त्या डेटा तर डिलीट नाही होणार, ॲटलिस्ट तुम्हाला माहिती. सिलेक्ट करतो म्हणजे काय, आपण डेटा मागवतोय, ठीक आहे, फेच करतोय. पण डिलीट अपडेट म्हणजे काय, डेटा डिलेशनचा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. काहीतरी मॉडिफाय होतं. इन्सर्शन लगा आहे का, कारण तो नवीन डेटा आहे. जुन्या डेटाला काही चेंज करतोय का, नाही. पण अपडेटमध्ये काय होऊ शकतं, जुना डेटा पण चेंज होऊ शकतो. आणि डिलीटमध्ये काय होऊ शकतं, पूर्णच्या पूर्ण डिलीट होऊ शकतो, ठीक आहे. मग काय, इन्सर्शनची क्वेरी आणि सिलेक्टची क्वेरी असते काय सेम म्हणू शकता तुम्ही, ठीक आहे. त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही बिनधास्त डोळे बंद करून जर क्वेरी चालवली ते काय डिलीट होणार आहे का. पण जर तुम्ही अपडेटची कंडिशन चेक नाही केली आणि डिलीटची कंडिशन चेक नाही केली तर काय होईल, प्रॉब्लेम होऊन जाईल तुम्हाला. आलं का लक्षात. हे तुम्हाला एक्झाम्पल दिला मी आता, ठीक आहे. आता मी स्कीमा क्रिएट केला, ठीक आहे, संजीवनी कॉलेज. पण आता त्यात टेबल आहे का काही, नाही आहे, बरोबर. टेबलमध्ये काय काय घ्यायचं सांगा बरं आपल्याला, कोणते कोणते फील्ड घ्यायचे सांगा. बाय डिफॉल्ट आयडी राहणारच आहे प्रायमरी की, ठीक आहे. नंतर काय घ्यायचं सांगा, नेम घेऊ, त्यानंतर ईमेल, अजून मोबाईल लिहिलं फक्त मी, ठीक आहे. अजून काय लिहायचं सांगा, ब्रांच ते सोडून द्या, एकदम सिंगल डिटेल घ्या, स्टुडंट स्पेसिफिक. काय सांगायचं सांगा, ॲड्रेस टाकू, काय स्पेलिंग डबल डी आहे का सिंगल डी असतो, डबल डी, बस, बरोबर ना. आता जो आयडी घेतला होता मागाशी मी, तो स्ट्रिंग होता का नंबर होता सांगा बरं, नंबर होता. आणि तो आयडी युनिक होता का नॉन युनिक होता, युनिक होता. दोन कन्सेप्ट, काय नंबर येतो, नंतर काय होता, युनिक होता.
आणि तो आय डी वाढत होता का कमी होत होता? वाढत होता. आणि तो ऑटोमॅटिकली वाढतोय का आपण करतोय? बरोबर. म्हणजे काय? ऑटोमॅटिक आहे. आणि काय होतं? वाढतोय म्हणजे काय? इन्क्रीमेंट आहे. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. मी तर लिहित होतो. बघायला तुम्ही इंटिजर आहे. ठीक आहे. काय हे एक्झॅक्ट सिंटॅक्स न लिहिते बरं का मी तर. व्हेरी नंतर दाखवेल तुम्हाला. काय इंटिजर होता, त्याच्यानंतर काय होती? प्रायमरी की होती. बरोबर. प्रायमरी की मला मेन्शन करावं याला. प्रायमरी की आहे. नंतर काय तो ऑटो. बरोबर. आणि काय इन्क्रीमेंट काय होणार? तो ऑटो इन्क्रीमेंट होईल. बरोबर. हे त्या प्रायमरी कीवर काय कन्स्टंट आहे. काय ती स्वतः एक प्रायमरी की आहे. त्याचा टाईप काय इंटिजर आहे. आणि तो काय होतं? ऑटो इन्क्रीमेंट होतं. मी करणार आहे का त्याला काय हँडल? नाही. बरोबर. आणि डिक्रीमेंट नाही करीत आपण. काय करतो? इन्क्रीमेंट करतोय. नेम काय असेल सांगा बरं तुमच्या भाषेत? नॉर्मली स्ट्रिंग. ठीक आहे. तुमचे बॅच पायथन करताय ना तुम्ही? बरोबर. पायथनमध्ये काय स्ट्रिंग. बरोबर. हे पायथनच्या भाषेतलं. मी अजून पण सांगतो, हा एक्झॅक्ट एसक्यूएलचा सिंटॅक्स नाही आहे. ठीक आहे. एसक्यूएल मध्ये आपण व्हॅरकॅर लिहितो, पण मी तुम्हाला अंडरस्टँडिंग सांगतोय की काय स्ट्रिंग आहे नॉर्मल. ईमेल पण काय शकतो? स्ट्रिंग. ठीक आहे. इंटरनल स्ट्रिंगच पण आहे. ईमेल नावाचं काही डेटा टाईप तर नाही. मोबाईल नंबर काय करशाल तुम्ही सांगा आता? इंटिजर का? इंटिजर का स्ट्रिंग सांगा बरं. कोणतं स्पेस कमी लागेल विचार करा फक्त. मला एक सिंपल सांगा फक्त. समजा एक मिनिट थांबा. इंटिजर किती स्पेस घेतो पाहू आणि कॅरेक्टर किती स्पेस घेतो. हाऊ मच an integer and a single or a string of character take take a space in MySQL. आता बघा फक्त. इंटिजर आहे बरोबर. आपण इंटिजर यूज करतोय. तो किती अंकी सांगा बरं. जो नंबर बनवला मोबाईल नंबर किती? 10 अंकी. बरोबर ना. म्हणजे तो कोणत्या कॅटेगरीत जाईल माहिती का? एक तर बिग इंट मध्ये जाईल किंवा इंट मध्ये जाईल. ठीक आहे. आणि किती बाईट्स घेतोय तो? 4 किंवा 8 बाईट्स घेतो. पण हेच जर कॅरेक्टर घेतलंय तर मी ऑलवेज ऑक्युपाय 10 बाईट्स. इथं एक मिनिट थांबा. ते म्हणजे नंबर पण स्टोर करू शकतो का? हो. सो इफ आय स्टोर इट ॲज नंबर स्ट्रिंग. ओके. ठीक आहे. हां आता बघा, याचं काय म्हणणं आहे की म्हणजे मला आधी काय आवडत होतं की जेव्हा मी स्ट्रिंगमध्ये सेव्ह करेल, ठीक आहे, स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये कॅरेक्टर आहे ना, ॲक्च्युअल नंबर ते व्हॅल्युएट होत नाही, म्हणून त्याला स्पेस कमी लागेल. पण आधी जीपीटी काय म्हणते की समजा तुम्ही नंबरमध्ये स्टोअर केला कदाचित, ठीक आहे, तर तुम्हाला कमी स्पेस लागेल असं म्हणता येते. ठीक आहे. पण आपण जनरली काय करतो? कॅरेक्टरमध्ये सेव्ह करतो. ठीक आहे. जे कॅरेक्टर असेल त्याचं सेव्ह करतो. ठीक आहे. तुम्हाला जर याचं किती स्पेस लागतोय काय नाही तुम्ही गुगलवर सर्च मारा. ठीक आहे. तुम्हाला समजून जाईल. पण आधी तर काय करतो मी, समजा इमेज स्ट्रिंग घेतला आणि मोबाईल नंबर पण सध्या स्ट्रिंग अजून करतोय. ठीक आहे. काय स्ट्रिंग टाकली आणि ॲड्रेस पण काय राहणार सांगा बरं? स्ट्रिंग. बरोबर. झाला असं काहीतरी आयडिया. आणि आपण आता काय करू? याला क्रिएट टेबलच्या क्वेरीमध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे. क्रिएट टेबल. आधी तर लक्ष द्या. इथे एक सॅम्पल क्वेरी दिली. क्रिएट टेबल एम्प्लॉईज. कसला बनवेल टेबल? एम्प्लॉईजचा. मी माझ्या प्रायमरी कीला काय नाव दिले? फक्त आय डी नाव दिले. इथं काय दिले यांनी? एम्प्लॉय आय डी. म्हणजे तुम्ही प्रायमरी कीचं नाव काय करू शकता? चेंज करू शकता. काही प्रॉब्लेम आहे का? नाही. टाईप काय? इंटिजर लिहिले फुल वर्डमध्ये? नाही. बरोबर. नंतर कन्स्टंट काय लावेल? प्रायमरी की. बरोबर. हे बघा प्रायमरी आणि की दोन वेगळे शब्द आहे. बरोबर. आणि इथं ऑटो इन्क्रीमेंट हा एकच शब्द आहे का दोन शब्द आहे? एकच आहे. प्रायमरी कीवर किती कन्स्टंट आहे सांगा बरं पाहायला गेले तर? 3 आहे. बरोबर. दिसायला 3 आहे. काय एक इंटिजर एक प्रायमरी की स्वतः. ठीक आहे. आणि दुसरा काय ऑटो इन्क्रीमेंट आहे. आपण हँडल नाही करायचं. फर्स्ट नेम काय बघा बरं. स्ट्रिंग यूज करेल का व्हॅरकॅर?
व्हॅरकॅर म्हणजे काय, व्हॅरिएबल लेंथ ऑफ कॅरेक्टर्स. आणि कॅरेक्टर लेंथ किती टाकेल 50, म्हणजे काय 50 कॅरेक्टरची स्पेस रिझर्व राहील त्या कॉलममध्ये. ठीक आहे. मॅक्सिमम किती असेल माझ्या मते 255 का 256 आहे काय, ठीक आहे 255 आहे माझ्या मते. ठीक आहे. जर तुम्ही फक्त व्हॅरकॅर लिहिलं तर ते ऑटोमॅटिकली 255 घेतं काहीतरी स्पेस. ठीक आहे. आणि इथं काय लिहिलं नंतर कन्स्ट्रेंट नॉट नल, म्हणजे काय, समजा का नाही एंट्री मारली, ठीक आहे, त्याला नाव आणि ईमेलची एंट्री मारायची होती, नाव टाकलं पण ईमेल टाकलंच नाही समजा, आणि ईमेलला मेल काय करेल, नॉट नल सेट करेल, तर डेटाबेस ऍक्सेप्ट करेल का ती एंट्री. कारण का काय कन्स्टंट लावेल मी नॉट नल, नॉट नल सॉरी. ठीक आहे. लास्ट नेमला पण तेच आहे 50 कॅरेक्टर नॉट नल. ईमेलला काय लावेल व्हॅरकॅर किती 100, कारण का ईमेल माझ्या मध्ये मोठा असू शकतो थोडासा. ठीक आहे. आणि एक कन्स्टंट काय आपला युनिक सोडून द्या, हा काय नॉट नल. आता मला सांग इथं प्रायमरी की ऑटोमॅटिकली युनिक असते का नाही, बरोबर आहे. आणि मी अजून कशावर ईमेल युनिक कन्स्टंट लावलाय ईमेलवर, म्हणजे इथं हां बरोबर, म्हणजे का आता डुप्लिकेट ईमेल होतील का इन्सर्ट, नाही. ठीक आहे. समजा एखाद्याने श्रेयस@gmail.com टाकून ठेवले, ठीक आहे, गुगलच्या डेटाबेसमध्येच कोणतरी युजरने ॲक्वायर करेल काय श्रेयस@gmail, तर परत श्रेयसने त्याचं नाव टाकलं आणि श्रेयस@gmail.com भेटेल का त्याला, नाही. त्याला श्रेयस काय म्हणतात 23@gmail.com किंवा सरनेम लावून तो काय करेल जीमेल त्याचा तयार करेल. तो सेम रेकॉर्ड त्याला बनवता येईल का, नाही बनवता येणार, बरोबर. म्हणजे हा काय युनिक कन्स्टंट. आणि जिथं युनिक कन्स्टंट लागला म्हणजे तो ऑटोमॅटिकली काय होत असेल सांगा बरं, इंडेक्सिंग काय होत असेल, अप्लाय होत असेल. इंडेक्सिंग फक्त युनिक गोष्टीवर लावता येते का नॉन युनिक पण लावता येते, नाही. नॉन युनिक पण लावू शकतो, एवढं लक्षात ठेवा. इंडेक्सिंग मी म्हटलं ना मग नाव पण इंडेक्सिंग लावतो, नाव युनिक आहे प्रत्येकाचं. तुम्ही सरने असं जरी घेतलं एखादा एक्झाम्पल, ठीक आहे, समजा 10 जण घेतले, 10 जणांमध्ये कदाचित पॉसिबल नाही होणार की नाव आणि सरनेम काय आहे ते फर्स्ट नेम आणि लास्ट नेम सेम नसत. पण जर तुम्ही असे 100 घेतले, 1000 घेतले, कुठंतरी असं भेटेल ना की दोघांचे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम मॅच होईल, बरोबर आहे काय, मग ते युनिक कन्स्टंट राहिला का, तरी पण इंडेक्सिंग अप्लाय होईल, एवढं सांगतो मी तुम्हाला. काय मग इंडेक्सिंग अप्लाय होते ती फक्त युनिक गोष्टी होते का, नाही, नॉन युनिक पण करू शकते. पण अजून एक आहे की युनिक तुम्ही अशा ठिकाणी सॉरी इंडेक्सिंग अशा ठिकाणी अप्लाय करा जिथं तुम्हाला गरज आहे, कोणत्याही फील्डवर तुम्ही इंडेक्स लावायची गरज नाही, एवढं सांगतो. त्यानंतर फोन काय घेतला इथं यांनी बघा, कॅरेक्टर 10, ठीक आहे. सॅलरी काय डेसिमल, इंटिजर घेतलाय का, नाही. डेसिमल कावर घेतला असेल, जे प्रिसिजनसाठी, बरोबर. आता समजा तुम्ही एखाद्या एम्प्लॉईचं सेव्ह करीत असेल, समजा काय एखाद्याचं असेल 10,000.5, ठीक आहे. हे 10 एम्प्लॉईच्या रेकॉर्डसाठी काय वाटत नाही, पण एखादी मोठी कंपनी असेल, ठीक आहे, ती लाखो जणांना एम्प्लॉय करते, प्रत्येकाचे जर एक 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 रुपये जरी काढलं, ठीक आहे, किंवा 50 पैसे म्हणजे किती 50-60 हजार 1 लाख रुपये, बरोबर. ते ट्रान्झॅक्शन काय होऊन जातं, मोठे होऊन जातं. म्हणून काय प्रिसिजनसाठी ठेवेल तो काय डेसिमल. डिपार्टमेंट आय डी एंट, बरोबर. आता त्या डिपार्टमेंट आय डी लिहिले, डिपार्टमेंटचं नाव लिहिले का, नाही. म्हणजे ह्या डिपार्टमेंटचा डेटा ह्या टेबलमध्ये स्टोर आहे का दुसऱ्या कुठे स्टोर आहे सांगा बरं. कारण तुम्हाला नावच लक्षात येतं ना, डिपार्टमेंटचा आय डी दिले, डिपार्टमेंटचं नाव लिहिले का, म्हणजे ही काय इन शॉर्ट फॉरेन की, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. हायर डेटचा टाईप काय, आणि नॉट नल म्हणजे एमटी एंट्री सेव्ह करेल का ते, म्हणजे कंपल्सरी जेव्हा तुम्ही डेटा सेव्ह करशाल. आणि नंतर तर मेन्शन करताना काय करेल फॉरेन की काय डिपार्टमेंट आय डी, कशाला फॉरेन की डिक्लेअर करेल याने आय डीला. रेफरन्सेस म्हणजे कोणाकडे पॉईंट करतोय तो, कोणत्या टेबलकडं, डिपार्टमेंटला. आणि डिपार्टमेंट मधल्या कोणत्या कॉलमला, आय डीला, बरोबर. आलं लक्षात. आता आपण असंच काय करणार आहे, आपली ही क्वेरी ना बघा, क्रिएट टेबल स्टुडंट दिसतंय का, आय डी, नेम, ईमेल, मोबाईल, ॲड्रेस, बरोबर. ही क्वेरी कॉपी केली चालेल मी आता, बरोबर ना. काय रे यार, काय क्रिएट टेबल स्टुडंट, ठीक आहे. तुम्ही टेबलचे नाव प्लुरलमध्ये ठेवू शकता, सिंग्युलरमध्ये ठेवू शकता, ठीक आहे. कन्व्हेन्शन बघून घ्या, मोस्टली प्लुरल ठेवता माझ्या मते, ठीक आहे, जसं सेन्स बनतो तसं, कारण स्टुडंट्स आहे, ठीक आहे, स्टुडंट ठेवून सांग.
काय केलं मी स्टुडंट्स केलं. आय डी नावाचा कॉलम घेतला. तुम्ही स्टुडंट आय डी पण म्हणू शकत होतो, काही प्रॉब्लेम नाही, ठीक पण आय डी ठेवला सिम्पल. नंतर टाईप काय दिला, इंट दिला. इंटमध्ये किती आहेत सांगा बरं. इंट म्हणजे काय असतील, किती रेकॉर्ड असतील. इंट मीन्स हाऊ मेनी आय डी स्विच होत 2 बिलियन काहीतरी असतील ते माझं वाटतं. हे बघा पॉझिटिव्ह मध्ये बरं किती आहे, 2.1 बिलियन आहे अप्रॉक्सिमेटली, बरोबर. आणि हा इंटिजर काय साइंड आहे, म्हणजे काय सांगा बरं. याला निगेटिव्ह पण आहे, पॉझिटिव्ह पण आहे. पण आपला आयडी काय निगेटिव्ह राहतो का. मग जर तुम्ही अनसाइंड वापरला म्हणजे काय, तुम्हाला निगेटिव्ह कन्सिडरच नाही करायचं. तर रेंज काय डबल झाले बघा. निगेटिव्ह मधला पार्ट आणि पॉझिटिव्ह मधला पार्ट डबल, म्हणजे किती 4.2 बिलियन वर गेला हा. ठीक आहे. पण मी तरी काय ठेवला आयडी, आपल्या कॉलेजमध्ये रे कधी जाणार नाही एवढं, ठीक आहे. मला एवढं माहिती आहे. आयडी इन ठेवला, ऑटो इन्क्रीमेंट ठेवला, आणि याला काय दिला प्रायमरी. याचा सिक्वेन्स चेंज केला तर काही फरक नाही पडणार तुम्हाला. तुम्ही ऑटो इन्क्रीमेंट नंतर टाका. हे बघा काय आला तिथं, क्रिएट टेबल स्टुडंट्स. बघा ही क्वेरी एक्झिक्यूट झाली का, नाही झालेली, बरं. पण हे सिंटॅक्स तर बरोबर आहे माझं, बरोबर आहे का नाही. पण ही क्वेरी एक्झिक्यूट नाही झाली का. त्याचं रिझन पण सांगतो मी. हे पण एवढं लक्षात ठेवा. हे उलटं पालटं जरी गेलं तर काय फरक पडणार आहे काय. कीवर्ड नेम काय करेल मी, व्हॅरकॅर. आता नेम ऐवजी मी असं करतो, स्टुडंट नेम देतो, ठीक? म्हणजे गडबड नाही होणार काय. काय स्टुडंट नेम व्हॅरकॅर. किती कॅरेक्टर घेतले मी, 100, बरोबर. ईमेल काय घेतलाय, व्हॅरकॅर 100. मला सांगितलं नॉट नलचा कन्स्टंट लावेल का मी. म्हणजे जर उद्या कोणी ईमेल एमटी जरी सोडून दिला काय फरक पडणार आहे का त्याला, नाही. मला जर नॉट नल लावायचं असेल काय करेल मी, सिंपल नॉट नल. आणि हे जे कीवर्ड लिहिले कॅपिटल मध्ये लिहिले स्मॉल मध्ये लिहिले, पण मी तर स्मॉल मध्ये लिहिला, काय फरक पडणार आहे का. कारण का हे जे वर्क बेंच ऍटलिस्ट वर्क बेंच सांगतो बरं का मी. का तुम्ही जर दुसरं काही टूल वापरलं जसं डीबी वर नावाचं टूल आहे, जसं वर्क बेंच आहे ना तसं ते पण आहे, ठीक आहे. काही काही ठिकाणी तुमचे जे कीवर्ड असते ना ते केस सेन्सिटिव्ह होऊन जातात, ठीक आहे. पण मोस्टली तुम्ही हे जर केलं ना तर केस सेन्सिटिव्ह राहत नाही, ठीक आहे. तुम्ही कॅपिटल मधल्या किंवा स्मॉल लेटर मधल्या काय फरक पडत नाही. इथं काय केलं मी स्मॉल लेटर मध्ये लिहिलं. पण कॅपिटल मध्ये लिहिण्याचं कारण असं आहे की डिस्टिंग्विश व्हायला पाहिजे की कोणते कीवर्ड आहे आणि कोणते नाही. स्टुडंट नावाचं कीवर्ड आहे काय डेटाबेसमध्ये, हे फील्ड आहे, हे फील्ड आहे. मी जर सगळेच कॅपिटल केले तर तुम्हाला समजणार आहे कोणतं कीवर्ड आहे. पण जर मी असं कन्व्हेन्शन असं बनवलं की मी लिहिण्याचं पद्धत की मी जे कीवर्ड लिहिणार ते कॅपिटलमध्ये लिहिणार आणि जे बाकीचे फील्ड्स असतील किंवा नाव असतील ते स्मॉल केसमध्ये. मग तुम्हाला काय लक्षात येऊन जाईल, एका झटक्यात बघितलं का की हा कीवर्ड आहे ना हा नाही आहे, बरं. मग काय एंट ऑटो इन्क्रीमेंट प्रायमरी की म्हणून काय करेल मी कॅपिटलमध्ये लिहिलं नॉट नल. मोबाईल याच्यावर आहे का नॉट नल कन्स्ट्रेंट, नाही आहे. ऍड्रेस ठेवू शकतो मी ना, नल ठेवू शकतो ना, काय प्रॉब्लेम नाही. गरजेचं नाही मला, बरोबर आहे की नाही. तुम्ही ईमेलमध्ये प्रत्येक वेळेस ऍड्रेस टाकता का, तुम्ही मोबाईल नंबर टाकशाल, ते युजर आय डी काय असेल ते टाकशाल, नाव आणि ते टाकशाल, ठीक. ऍड्रेस विचारते का तुम्हाला ते, नाही तर नंतर विचारता, ठीक आहे. मग तुम्ही याला नल सेट केलं तर काय प्रॉब्लेम आहे का. बाय डिफॉल्ट काय सांगा बरं तो. इथं काही सेटच नाही करेल ना मी, नॉट नलचं कन्स्टंट नाही लावेल म्हणजे काय बाय डिफॉल्ट नल असेल तो, बरोबर. आणि कॅरेक्टर किती टाकेल 255. आणि आता पाहू बरं परत ते बनवायचा प्रयत्न करू. झाला का, नाही झाला, बरोबर. कारण का सांगतो मी, हा मी इथं स्कीमा क्रिएट करेल आहे, बरोबर. पण मी ही जो टेबल क्रिएट करायला हा कोणत्या स्कीमाच्या अगेन्स्ट करायला काय माहिती आहे का मला. हे तर भरपूर स्कीम आहे ना. याला काय माहिती आहे आता की याच्या अगेन्स्ट एक्झिक्यूट व्हायचंय का, ह्या JBDL काही असे नाव आहे, ठीक आहे, किंवा स्टुडंट कंप्लेंट मॅनेजमेंट आहे, ठीक आहे. याच्या अगेन्स्ट एक्झिक्यूट व्हायचं. हा टेबल कोणत्याचं टाकायचा मला, या डेटाबेसमध्ये टाकायचं आहे का ह्या डेटाबेसमध्ये टाकायचं आहे का आपला संजीवनीवाल्यामध्ये टाकायचं आहे, ठीक आहे. मग दुसरा मग दोन वे आपल्याकडं काय की ज्या डेटाबेसच्या अगेन्स्ट मला टाकायचं आहे ना त्याचं नाव काय करेल मी त्या क्वेरीमध्ये मेन्शन करेन डायरेक्टली. कसा बॅकटिक टाकेल. बॅकटिक माहिती आहे ना, जे तुमचा जो वन कीबोर्डमध्ये तुम्ही वन बघितला त्याच्या जरी बघा ते टॉपला आहे बघा, असं हेच आहे, बरोबर ना, त्या टाईपचं, ठीक आहे. हे दिसत असेल बघा तुम्हाला, इथं दिसलं का बॅकटिक. आणि की माझ्या डेटाबेसचं नाव काय, संजीवनी कॉलेज. कॉपी केला आणि आता जर एक्झिक्यूट केली तर याला माहिती आहे आता डेटाबेस कोणता आहे, संजीवनी कॉलेज. आणि तो कशाला जॉईन करेल सांगा बरं. मी टेबलला जॉईन करेल का फील्डला जॉईन करेल, टेबलच्या नेमला जॉईन करेल. आणि कशाने जॉईन करेल, डॉट ने लावेल. टेबलचं नाव कसं टाकेल मी, सॉरी स्कीमाचं नाव कसं ते
बॅकटिक मध्ये, बरोबर. आणि स्पेस देईल एक सांगा बरं मला असं मी टेबलच्या नावामध्ये. मी जेव्हा इथं सॉरी स्कीमा जेव्हा क्रिएट केला तेव्हा काही स्पेस देईल का? नाही, मी दोन शब्द जोडले ते कशाने जोडेल? अंडरस्कोरने जोडेल. म्हणजे काय तुम्ही असं काही रॅन्डमली नाव देऊ शकता का, स्पेस टाका काही टाका? नाही. तुम्ही जेव्हा दोन शब्द जोडसाल तर नॉर्मली ट्राय काय करा, अंडरस्कोरच वापरा. ठीक आहे. मी तर काय करेन, मी अंडरस्कोर देईन. समजा तुम्ही अंडरस्कोर नाही टाकलं, डॅश टाकलं तरी चालेल. पण काय होतं, कधी कधी जेव्हा तुम्ही कोड करता ना, तर हा डॅशवाला जो सिंटॅक्स आहे ना, डॅशवाला ना, ते प्रॉब्लेम देतो, चालत नाही सांगतो तुम्हाला. मग तुम्ही काय करशाल, अंडरस्कोर सेफ आहे तेच नाव देत जा. ठीक आहे. आणि आता जर मी क्वेरी एक्झिक्यूट केली तर आता काय आलं, आलं ग्रीन. कारण का, आता त्याला त्याला कोणत्या स्कीमाचा अगेन्स्ट क्रिएट व्हायचं हे माहिती आहे, बरोबर. कोणत्या? संजीवनी कॉलेज, बरोबर. आता जर मी तो ओपन केलं ना, इथं टेबल्स दिसतील आणि टेबल्समध्ये काय आलं, आलं का स्टुडंट्स. आणि जर तुम्ही इथं याच्यावर जर गेले ना, ठीक आहे, इथं सिलेक्ट केलं मी, समजा दिसतंय का बिल्ड्स, आय डी स्टुडंट नेम. तुम्हाला दिसत नसाल पण मी सांगतो काय, आय डी स्टुडंट नेम ईमेल मोबाईल ॲड्रेस. ठीक आहे, ते झूम नाही होते, वरचं झूम होतं फक्त, खालचं नाही होतं. ठीक आहे. आय डी स्टुडंट नेम ईमेल मोबाईल ॲड्रेस, बरोबर. हे जर मी इथं हा टॅब क्लोज करतो आणि आता काय येतं, क्रिएट टेबल्स, सॉरी, हा टेबल क्रिएट झालाय. ठीक आहे. आता आपण काय करू, सिलेक्टची क्वेरी बघू. मी इन्सर्टची नाही सांगणार तुम्हाला, पण मी याच्याकडून इन्सर्टची बनवून घेतो. ठीक आहे. आधी डेटा मी टाकतो याच्यात स्वतः, मग तुम्हाला सिलेक्टची क्वेरी दाखवतो. इन्सर्ट 5 रेकॉर्ड्स, राईट अ क्वेरी. आता बघा, मी त्याच्यावर इन्सर्ट मारतो तो आयडी घेतलेला आहे का, इन्सर्ट मारताना आयडी कोण जनरेट करून देणार आहे मला? डेटाबेस कमी आयडी डेटाबेस, म्हणून मी त्याच्यावर एंट्री मारतोय तेव्हा आयडी घेतलाय का? नाही. तर फील्डचे नाव बघा काय, स्टुडंट नेम ईमेल मोबाईल नंबर आणि ॲड्रेस, आणि सिक्वेन्स पण तीच आहे. दिसतंय का? उलट पालट करेल का? डेटाबेसला काय समजायचा मार्ग आहे का की तुम्ही उलट पालट केलंय, मी इकडे येणे यार चुकीचं केलं, इथं ईमेल टाकलाय, मी हुशार आहे, मी करतो नीट, असं आहे का? नाही. डेटाबेसला ज्या सिक्वेन्समध्ये कॉलम टाकताय त्याच सिक्वेन्समध्ये काय करायचे, व्हॅल्यू टाकायची. ठीक आहे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा, हे परत तुम्हाला नंतर सिंटॅक्स सांगतो मी. आणि काय करतो आता मी, ही क्वेरी एक्झिक्यूट मारतो, इन्सर्टची झाली कॉपी, बरोबर. हां. आता डेटाबेसमध्ये मी काय करेल, सध्या 5 रेकॉर्ड टाकेल. आपण आता काय करू, डेटाबेसमधून रेकॉर्ड फेच करू. ठीक आहे. सिलेक्टची क्वेरी. आपण ही स्कीमा क्रिएशन बघितला, बरोबर. त्याच्यानंतर स्कीमामध्ये टेबल कसं क्रिएट करायचं ते बघितला. ठीक आहे. आणि कन्स्टेंट पण सांगितलं तुम्हाला 2-3, बघा मी, बरोबर ना. काय, हे इंट आहे, तर डेटा टाईप आहे. कन्स्टंट काय, ऑटो इन्क्रीमेंट, प्रायमरी की, नॉट नल. त्याच्यावर मी युनिक पण लावला असतं, कन्स्टंट पण लावेल की ईमेलवर आणि याच्यावर कुठे युनिक लावेल आहे? मी फक्त नॉट नल लावेल. इंडेक्सिंग लावेल का अजून? नाही लावेल, बरोबर. मग आपण काय करणार, सिलेक्ट. आता सिलेक्ट सिंटेक्स एकदम सोपा आहे. सिलेक्ट सिलेक्ट कॅप्स करलो मग, सिलेक्ट, बरोबर. आणि नंतर काय, टेबलचं नाव आहे सध्या, सांगतो मी ते स्टार आणि ते सगळं. आपल्या टेबलचं नाव काय होतं, स्टुडंट्स, बरोबर. पण कोणत्या डेटाबेस मधला स्टुडंट फेच करायचं याला माहिती आहे का? नाही. मग डेटाबेसचं नाव काय करेल मी, बॅकटिक मध्ये डॉटने जोडेल आणि इथं लिहिल संजीवनी कॉलेज. आता याला कळालं डेटा कशानं घ्यायचा आहे, संजीवनी मधून. आणि काय करायचं, सिलेक्ट क्वेरी. पण कोणते कॉलम घ्यायचे सांगितलंय का मी? नाही, बरं. मला जर हां, मला जर फक्त आय डी पाहिजे असेल तर मी काय लिहिलं असतं, आय डी, आणि मी स्टुडंट नेम टाकलं असतं, बरोबर. चालतंय, बरोबर. इथं मी सिलेक्ट लिहिला, कॉलमचे नाव लिहिले आणि हा टेबलचं नाव लिहिलं, पण याला जोडणार एक शब्द लिहिलंच नाही, काय, फ्रॉम. काय, फ्रॉम म्हणजे काय, कशातनं पाहिजे मला डेटा. आता ही क्वेरी काय झाली, कंप्लीट झाली. सिलेक्ट कीवर्ड आहे, कॉलमचे नाव पण आहे माझ्याकडं. नंतर काय,
फ्रॉम संजीवनी, जो संजीवनी डेटाबेस मधला स्टुडंट्स नावाचा टेबल बघ, ठीक आहे. आणि आता काय होईल, आता जर रन केली मी, आता रन केली, आलं घेतं रेकॉर्ड. आणि किती कॉलम दिसत आहे फक्त, किती कॉलम आहे, जोरात बोलतो, दोनच कॉलम. कारण का मी क्वेरीमध्ये किती कॉलम लिहिले होते, दोन आहे. समजा मला 3 कॉलम पाहिजे, तर काय करेल मी, अजून एक कॉलमचं नाव लिहिले तर ईमेल. किती कॉलम येतील सांगा बरं मग, 3 कॉलम येतील, आले का 3 कॉलम. आता समजा एखादा खूपच मोठं टेबल आहे, ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट एक्झामचाच फॉर्म भरताय समजा, आणि ते खूप सारे फील्ड राहते, 20-25 तर फील्ड राहते, बरोबर. मग जर मला 20-25 फील्ड पाहिजे असेल, तर मी प्रत्येक वेळेस लिहिल का, प्रत्येक कॉलमचे नाव लिहिल का. तुम्हाला लईत लई तुम्हाला 3-4 कॉलमचे नाव लक्षात राहतील. नेम, ईमेल, मोबाईल नंबर, बाकी काय आहे ते सॅलरी आहे किंवा हायर डेट काय आहे किंवा मॅरिड आहे अनमॅरिड आहे, काय डिसेबल्ड आहे इनेबल्ड आहे, काय असेल ते, ठीक आहे. त्या टाईपचे तुम्हाला कॉलम माहिती आहे का, नाही, मग तुम्ही काय करता, असे स्टार लावता, बरोबर, शॉर्टकट एकदम. हेच जर मी क्वेरी तर कॉपी केली आणि कॉलमचे नाव काढून टाकले, स्टार लावला. आता स्टार म्हणजे काय, सर्व कॉलम, सर्व कॉलम का सगळे रो सांगा बरं. स्टार म्हणजे ऑल कॉलम. सगळे कॉलम. स्टार जे म्हणतो मी, ते रो ऍप्लिकेबल आहे का, नाही, ते कशावर ऍप्लिकेबल आहे, कॉलमवर ऍप्लिकेबल, एवढं लक्षात ठेवा. नाही तर म्हणशाल स्टार लावले की सगळे रो पेज होत आहे, ठीक आहे, तसं नाही. स्टारचा मेन पर्पज काय, कॉलम दाखवण्यासाठी, ठीक आहे, कॉलम निवडायसाठी, ठीक आहे. स्टार म्हणजे काय, सगळे कॉलम असेल. 25 कॉलम असतील तर काय होईल, 25 कॉलम दिसून जातील मला, ठीक आहे. 100 कॉलम असतील तर 100 कॉलम दिसतील, आणि एकच कॉलम असेल तर एकच दिसेल. हा फरक दिसतंय. आणि इथं बघा, जी मी टेबल क्रिएशनच्या वेळेस ऑर्डर ठेवली होती फील्ड्सची, त्याच सिक्वेन्समध्ये काय कॉलम दिसतंय तुम्हाला बघा इथं, स्टुडंट नेम, ईमेल, मोबाईल, ऍड्रेस. उलट पालट झालंय का, नाही झालेलं, बरोबर. जेव्हा तुम्ही स्टार लावता तेव्हा तुमची सिक्वेन्स काय होती, जेव्हा तुम्ही टेबल जे क्रिएट करेल असेल त्या सिक्वेन्सने दाखवता. पण तुम्हाला वाटलं की नाही यार, मला ना स्टुडंट नेम काही कामाचं नाही, मला ईमेल पहिले दिसला पाहिजे किंवा मोबाईल पहिले दिसला पाहिजे, मग तुम्ही काय करू शकता, मोबाईलात दाखवा, नंतर स्टुडंट लावा, स्टार लावा. काय वेळेला इथले पाहू बरं, मोबाईल डुप्लिकेट 2 वेळा दिसतं, पाहू बरं आपण. काय आला, सिंटेक्स चालत नाही ना, काय आला, इश्यू आला ना, पाहू आपण. आता हे काय जादू केली मी तुम्हाला नंतर सांगतो, ठीक आहे. हा, आता बघा, मोबाईल आला पहिले, मोबाईल दिसतोय 1 नंबर, नंतर काय स्टार, म्हणजे काय सगळे, म्हणजे इथं मोबाईल किती वेळा दिसू राहिला, डबल डबल दिसतोय, बरोबर. पण मोबाईल तर आला ना पहिले, म्हणजे काय इन शॉर्ट, स्टार लावलं पहिले मोबाईल, नंतर स्टार. आणि हा जो हे लावेल ना शब्द, याला काय म्हणतात माहिती आहे ना, बरोबर. आणि कीवर्ड काय वापरेल ॲच, कीवर्ड कशात लिहितो आपण मोस्टली, कॅपिटल मध्ये. म्हणजे काय, मला जर या टेबलचं नाव यूज करायचं असेल, तर मी याला प्रत्येक वेळेस स्टुडंट्स म्हणणार आहे का, नाही, मी याला एक छोटंसं नाव देतो काहीतरी. काय दिलं मी, ST नाव दिलं, आणि तेच नाव काय गेलं मी इथं टाकलं, बरं. आणि नंतर काय करेल, ST स्टार करेल, म्हणजे त्याला काही कन्फ्युजन नाही. इथपर्यंत आलं का लक्षात. तुम्ही काही देऊ शकता त्याला, STD देऊ शकता, STD पूर्ण काय वेगळं द्यायचं असेल तुम्हाला, ठीक आहे, माय स्टुडंट्स द्या, काही प्रॉब्लेम नाही. आलं का लक्षात. 2 मिनिटं ब्रेक.
I will probably look at custom food. So, but I have to say it is one of the- probably the- the bench. My for the bench. Um, माझी identity झालं का? ऑनलाईन मेंबर समजतंय का मी काय शिकवतोय?
गायत्री, प्रतिभा, बाबा एवढे मेंबर आहे का? येस सर, काजल, समजतंय. प्रणव, प्रथमेश, येतं एक लक्षात. काही येस डाऊट सर. असेल तर विचारा मला, ठीक. तर आता आपण कोणती क्वेरी बघितली? सिलेक्ट क्वेरी बघितली, बरोबर. आता आपण एक सिंपल अपडेटवाली क्वेरी बघणार आहे. कोणती? अपडेटवाली. सिंटॅक्स पाहू कसा आहे बरं त्याचा. अपडेट, ठीक आहे, कॅप्स लॉकमध्येच लिहितो मी. अपडेट, बरोबर. अपडेट कशाला करायचं मला? कोणत्या टेबलच्या रेकॉर्डला करायचं आहे मला? स्टुडंट्सच्या, बरोबर. पण टेबलचं नाव पण घेईल, बरोबर. त्याच्या आधी डेटाबेसचं नाव घेतो मी. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? ठीक आहे, येस नसेल सर. दिसते. हा. येस. संजीवनी कॉलेज आणि काय स्टुडंट्स, बरोबर. पण काय अपडेट करायचं मेन्शन करेल का मी? कोणता रेकॉर्ड आणि कोणती फील्ड, बरोबर. मग काय करू आपण? एक वेअर क्लॉज लावू. काय वेअर? समजा काय इथं जी 1 नंबरची आय डी, बरोबर, त्याच्या बेसिसवर लागेल मी. काय आय डी इक्वल टू काय 1, बरोबर. आता माझ्याकडे काय अपडेट नावाचा कीवर्ड आहे, टेबलचं नाव आहे, आणि कुठं अपडेट करायचं ते पण आहे. पण काय कॉलम अपडेट करायचं ते मेन्शन करेल का मी? अपडेट, बरोबर. अपडेट हे, बरोबर. आणि काय सेट करावं लागेल आपल्याला, ठीक आहे. आता एक क्वेरी काय केली मी, नेक्स्ट लाईनवर घेतली, बरोबर. याचं सेपरेशन पॉईंट काय फक्त हाय, बरोबर. त्याला समजून जाईल ही एकच क्वेरी पूर्ण झाली. ठीक आहे? मी काय केली, सेट. काय चेंज करायचं आपल्याला? समजा मी ॲड्रेस घेतो. ॲड्रेस काय टाकेल इथं? पुणे, बरोबर. 1 नंबरचा आले तर ॲड्रेस सांगतो मी, पुणे लिहिले, बरोबर. मी थोडं काहीतरी मोठं लिहितो इथं, ठीक आहे. आपण हे लिहू काहीतरी छत्रपती संभाजीनगर असं काहीतरी लिहू, बरोबर. स्पेलिंग चुकलं का? बरोबर आहे माझं, बरोबर. शॉर्टकटमध्ये लिहिलं थोडं. आणि आता एक क्वेरी काय करू आपण, एक्झिक्यूट करू. झाले ग्रीन कलरमध्ये, बरोबर. आणि आता काय करू आपण? परत स्टुडंटचे रेकॉर्ड फेच करू. आता इथं अपडेट झालेलं दिसतंय तुम्हाला. आधी जे स्मॉल 4च कॅरेक्टर्स होतं बघा, पुणे, ते झालं आता चेंज. म्हणजे काय, छत्रपती संभाजीनगर करे. समजा मला एकच न करता मल्टिपल करायचे, ते सेट लिहिताना किती कॉलम मेन्शन करेल मी? किती कॉलम आहे हा? एकच आहे ना. दुसरा कॉलम घेईल कोणता? नाही, दुसरा कॉलम घेतलाय, पण तो कशासाठी? शोधण्यासाठी, अपडेट करण्यासाठी. ठीक आहे, तो रेकॉर्ड शोधायचा आणि तिथं अपडेट करायचा. हा चेंज होतोय का काही? नाही. आणि हा चेंज पण होईल का आयडी? नाही, कारण का ती प्रायमरी की, त्या प्रायमरी कीच्या अगेन्स्ट मधल्या बाकीचे कॉलम ते चेंज होतील, पण हे चेंज होईल का? नाही, बरोबर. आणि आता काय करेल मी? कॉमा दिला, बरोबर. हा इथं नेम राहुल शर्मा लिहिले, सॉरी, हा राहुल शर्मा लिहिले, बरोबर. आता इथं आपण सांग श्रेयस तुझं पूर्ण नाव काय? बरोबर की एच लावतो का तू? हा, साईश आहे का? सॉरी यार, बरं का, चुकीचं ऐकलं मी. साईश पुढं काय सरनेम सांग फक्त. BOR, बरोबर. गोरडे आहे का तू? हो. आता किती कॉलम अपडेट करतोय मी? 2, बरोबर. आता हे तर मला माहिती आहे की ॲड्रेस तर तोच आहे, बरोबर. पण काही फरक नाही पडत ना. तुम्ही काय करता आता? समजा इथं ॲड्रेस मी संभाजीनगर टाकेल होतं, बरोबर. नाही, मी तर पूर्ण नावच घेतो आता डायरेक्ट. बरोबर एक स्पेलिंग. आणि आता जर रन केलं, काय चुकले तर स्टुडंट नेम, बरोबर. म्हणजे काय, जर मी कॉलमचं नाव चुकीचं टाकलं तर काय मला इश्यू आहे. आणि आता रन केलं तर काय आलं? ग्रीन झालं. आणि परत सेलेक्ट क्वेरी काय रन केलं, आता काय दिसतं? साईश, बरोबर आहे ना आता यावेळेस? ठीक आहे. आणि तर पूर्णच्या पूर्ण आलंय बघा ॲड्रेस, काय छत्रपती संभाजीनगर, बरोबर. सिलेक्ट केला, अपडेट केला, बरं. आणि जर हा क्लॉज काढून टाकला मी, काय वेअरवाला, आता मला सांगा, मी वेअर काढून टाकेल, बरोबर. एक काम करतो, Ctrl Z करतो आणि हा क्लॉज
आता कट करून घेतला, ठीक आहे. आणि आता परत क्वेरी रन केली तर काय वाटतं, सक्सेसफुल होईल का? काय झालं इथं? ग्रीन. टेक्निकली ही क्वेरी एक्झिक्यूट होती, सांगतो तुम्हाला मी, प्रॉब्लेम नाही. पण याने काय माहिती आहे की इथं काय, इथं हा जर मी मेसेज कॉपी केला ना, थांब. हा जे कट करेल ना ते इथं कमेंट करून ठेवतो मी. आणि तुम्हाला दाखवतो मी. हा इथं रिस्पॉन्स दिसतो एरर कोड, तो कॉपी करतो मी. कॉपी रिस्पॉन्स, आणि इथं काय करतो मी, समजा इथं फाईल बनवली आणि याच्यात पेस्ट करतो, ठीक आहे. आणि तुम्ही वाचा याने काय दाखवलं मला. वाचा आता काय काय लिहिले. यू आर युझिंग काय, सेव्ह अपडेट मोड अँड यू ट्राय टू अपडेट अ टेबल विदाउट ए वेअर दॅट युजेस अ की कॉलम. बरोबर. टू डिसेबल सेफ मोड टॉगल द ऑप्शन इन प्रेफरन्सेस एसक्यूएल एडिटर अँड रिकनेक्ट. म्हणजे एडिटरला माहिती आहे की तुम्ही काय करू शकता, एक चुकून क्वेरी फायर करू शकता, कोणती, मल्टिपल अपडेटवाली. म्हणून त्याने काय करेल, ते जे सेफ मोड इनेबल करून ठेवेल. कोणता? सेफ मोड. इथं लिहिलं बघा, यू आर युझिंग अ सेफ अपडेट मोड. काय? सेफ अपडेट मोड. त्याच्यामुळे त्यांनी एडिटरने, बरं का, एडिटरने तुम्हाला मल्टिपल क्वेरी एक्झिक्यूट करून दिलं का, म्हणजे मल्टिपल रो अपडेट करून दिलं का? कारण का तुम्ही वेअर क्लॉज नाही लावला. एडिटरला वाटलं की याच्याकडून याला नाही का काहीतरी कंडिशन टाकायची होती, पण हा विसरून गेलेला आहे. मग त्याने काय केलं, क्वेरी एक्झिक्यूट करून दिले का? नाही, बरोबर. पण जस्ट इन केस काय होऊ शकतं, जर हे हा मोड डिसेबल असेल, ठीक आहे, किंवा तुम्ही ॲप थ्रू करताय, ठीक आहे, डायरेक्ट, म्हणजे काय, जे बॅकएंड सर्व्हर असतं, हे तर काय मी एडिटर थ्रू करतोय ना. पण जर मी ॲप थ्रू काय क्वेरी पाठवली, डेटाबेसला डायरेक्ट हिट केली, तर चान्स आहे की ते रन होऊन जाईल प्रोसेस पण. मग काय आलं, एक डेटाबेस रेकॉर्ड अपडेट करण्याऐवजी काय म्हणजे 100 डेटाबेस रेकॉर्ड अपडेट होऊन जाईल. ते चुकीचं आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून तुम्हाला काय, व्हेअर क्लॉज काय इम्पॉर्टंट आहे. व्हेअर क्लॉज नाही लावलं तर काय म्हणजे मल्टिपल ठिकाणी अपडेट होऊन जाईल. आणि अजून एक सांगतो मी जो व्हेअर क्लॉज लावेल ना, तो पण बरोबर असणं गरजेचं आहे. आता इथं काय लावेल मी, व्हेअर आय डी इक्वल्स टू 1, म्हणजे कोणता कोणता अपडेट होईल सांगा बरं फक्त. 1 वाला, बरं. पण मी जर असं लावलं ना, तुम्हाला एक सिनेरिओ दाखवतो. आता बघा इथं अपडेट झालं, बरं, परत ग्रीन झालं म्हणजे काय. पण जर मी नॉट इक्वल टू 1 लावलं, नॉट इक्वल टू 1 वाले कोणते कोणते सांगा बरं. नाही ना, टोटल 5 एंटर आहे ना. एक तर एकच्या बरोबर आहे, पण 2 आहे की एकच्या बरोबर, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, नाही. म्हणजे आता काय होईल बघा, झालं का? म्हणजे काय केलंय मी, म्हणजे कशी ट्रिक लावली, बरोबर आहे की नाही? मी मल्टिपल रेकॉर्ड अपडेट केले का नाही सांगा बरं. मग काय लावलं, नॉट इक्वल टू. म्हणजे तुम्ही कंडिशन लावताय ना, ती पण चेक करीत जा काय लावले, ठीक आहे. तुम्ही जर नॉट इक्वल टू लावलं तर काय झालं, आता एक सोडून काय आले, बाकीचे रेकॉर्ड अपडेट झाले. म्हणजे इथं सेफ मोड जे काम करीत होते, ते फक्त कशावर काम करतं, इक्वल वाल्यावर काम करतं. नॉट इक्वल टू ट्राय करतं का ते? मी पण काय झालं, नॉट इक्वल टू लावून पण काय झालं, मल्टिपल अपडेट झाले. बरोबर आहे की नाही? हे पण चुकीचं आहे. जर एखाद्याला वाटलं की हे रेकॉर्ड अपडेटच नाही करायचं आहे, ठीक आहे, हे सोडून नाही, त्याला दुसरंच कोणतं रेकॉर्ड अपडेट करायचं आहे, पण त्याच्या डोक्यातच नाही आलं की त्यांनी फक्त, म्हणजे त्यांनी जर पहिलं रेकॉर्ड सोडलं तर त्याच्यानंतर एकच रेकॉर्ड अपडेट नाही होणार, त्यांनी काय, बाकी सगळे रेकॉर्ड अपडेट होईल. हे लक्षात नाही आलं, काय आलं, सगळे रेकॉर्ड अपडेट झाले. ही क्वेरी चुकीची की नाही, लॉजिकली सांगा बरं. टेक्निकली बरोबर आहे, पण जे इंटेन्शन होतं ते होतंय का? नाही. म्हणजे लॉजिकली काय चुकीची आहे. ठीक आहे. इक्वल टू लावलं तर काय म्हणजे फक्त एकला अपडेट होऊन जाईल. अपडेट आलं, कॉलमचं नाव चुकीचं टाकून पाहिलं मी, बरोबर सगळं. आणि इथं डेटा टाईप नाही का, मी स्टुडंटला काय दिले, स्ट्रिंग द्यायले ना, नंबर टाकून बरोबर आहे. काय वाटतं होते, स्टुडंट नेम काय टाकलं मी, 22 टाकलं, इथं आलं का 22? म्हणजे तो बाय डिफॉल्ट काय करतोय, स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करतोय. पण स्ट्रिंगला मध्ये नंबर मध्ये कन्वर्ट करताय तर पाहू बरं आपण. आता नंबर कोणते गेले, गेलेच नाही. थांबा, एक अल्टर क्वेरी टाकू आपण. अल्टर स्टुडंट्स टेबल टू ऍड 1 कॉलम. स्ट्रिंग वाला काय घेऊ सांगू आपण त्याचा, फी घेऊ आपण, ठीक आहे, फीज नावाचा, स्टुडंट फीज. ओके, नल ॲट्रिब्यूट,
अल्टरचं काय काम आहे सांगतो मी. तुमच्याकडे 4 कॉलम आहे, 5वा कॉलम ऍड करायचं काय करतो मी, अल्टर यूज करतो. ठीक आहे, मी सध्या डायरेक्ट कॉपी करतो इथं आणि इथं पेस्ट करेन मी. ठीक आहे, इथं जर खाली पेस्ट केलं ना मी, ठीक आहे, आणि माझ्या टेबलचं नाव स्टुडंट्स आहे, बरोबर. मी स्टुडंट फीज घेतला, डेसिमल ठेवली फीज. ठीक आहे, इंटिजर घेतो मी, डेसिमल नको मला. ठीक आहे, आपण इंटिजर ठेवू, एकदम सिम्पल साधं. ठीक आहे, आणि आता काय केलं, ठीक आहे, डिफॉल्ट व्हॅल्यू काय ठेवायला याचे, नल. म्हणजे काय आहे का याच्यात, झिरो पण आहे का याच्यात, नाही, काहीच नाही डायरेक्ट. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि आता जर मी परत रेकॉर्ड फेच केले इथं, सिलेक्ट स्टार्ट, आता काय दिसतं, आता नल दिसतंय बघा. ठीक आहे, इथं नल दिसतंय. स्टुडंटची काय फी आहे का, आता आपण काय करू माहिती आहे का, आता स्टुडंटची फी सेट करू. काय कॉलमचं नाव काय दिलं, स्टुडंट फीज. ठीक, आणि इथं काय सेट करू आता, फीज. आता मला एक सांगा, हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये, स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये. याला तुम्ही नंबरमध्ये कन्वर्ट जरी करायचा प्रयत्न केला तरी होईल का, हा काय, कारण पूर्ण काय इंग्लिश कॅरेक्टर याच्यात झिरो आहे का, नाही. मग ही क्वेरी एक्झिक्यूट होईल का, बघा बरं, होते का, नाही. पण इथं मी जर झिरो टाकलं तर कदाचित होईल का, झाले. म्हणजे काय झालं, एक पार्सिंग झाले असेल. काय पार्सिंग म्हणजे काय, चेक केलं त्याने, आधी ट्राय करून बघितलं असेल त्या स्ट्रिंगला की हा नंबरमध्ये कन्वर्ट होतोय का. झिरो होईल का, सांगा बरं, स्ट्रिंग नंबरमध्ये कन्वर्ट होईल. मग त्याने काय केलं, कन्वर्ट केलं आणि डायरेक्ट इन्सर्ट मारून टाकलं, बरोबर. आणि हा जो नंबर आहे, हा आता ऑफकोर्स आहे की स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होऊन जाईल का, प्रॉब्लेम. पण स्ट्रिंग टू नंबर कन्व्हर्जन काय होतं या केसमध्ये, पॉसिबल होतं. आणि मगाशी मी जेव्हा टाकलं फीज तेव्हा पॉसिबल होतं का, नाही होतं. म्हणून काय आलं इथं, ही केस काय आली, सक्सेसफुल झाली, आणि ती काय आली, फेल झाली, बरोबर. इथं जर मी -22 टाकलं तर होईल का, काय हो राहिलं, होत आहे. आणि इथं बघा, सॉरी, दिसतंय का इथं -22. ठीक आहे, म्हणजे मायनसवाले पण चालतंय. आणि इथं मी असं टाकलं, ठीक आहे, आता होईल का, नाही. आणि याच्यानंतर लेटर टाकून पाहिलं, ठीक आहे, नाही होता. म्हणजे काय, जी स्ट्रिंग मध्ये पण जो असेल ना, तुम्ही नंबर भले स्ट्रिंग मध्ये टाका, पण पूर्णचं पूर्ण काय पाहिजे, नंबरच पाहिजे. ठीक आहे, उलटा पालटा काहीच नको आहे. तुम्ही निगेटिव्ह साईन लास्टला टाकलं तर करताय का पार्स, पण निगेटिव्ह साईन स्टार्टला टाकलं तर काय होईल, होतंय, बरोबर. आलं का लक्षात आता हे. ठीक आहे, हे काय होतं, अपडेटचं होतं. आणि आता डिलीटसाठी काय करावं लागेल, फक्त डिलीट. आता नाही, टेबल नाही करायचं डिलीट, टेबल कधी डिलीट नका करू. ठीक आहे, टेबल डिलीट केल्याने काय मॅटर होतं ना तुम्हाला माहित नाही. ठीक आहे, एखादा मस्त प्रोजेक्ट बनवा, तुम्हाला त्या कंपनीवाल्याने घे बाबा तू डेटाबेस कर प्रोडक्शनचा, आणि नंतर तेव्हा जाऊन सांग सर चुकून मी नाही का आपल्या कस्टमरचाच टेबल उडवला. मग तुमचं डायरेक्ट प्रमोशन होईल खालच्या लेवलला, आणि डायरेक्ट त्वरित फायर करण्यात येईल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट इतकी सुविधा भेटेल ना तुम्हाला, तुम्हाला विचारावर पण लागणार कंपनी सोडायला. तुम्हाला 5 वाजेची वेट नाही करावं लागणार, तुम्हाला 3 वाजताच काढून द्यायचं. आलं, तर ते डिलेट, ट्रंकेट, अपडेट थोडं सेफ खेळायचं सांगतो मी तुम्हाला. आलं, डिलेट, परत कोणत्या टेबलमधून डिलीट करायचं, मला टेबलचं नाव लागेल, बरोबर. कॉपी केलं मी. आणि हे जे आहे ना, याला काय म्हणतं माहिती आहे का, इथं मी डेटाबेसचं नाव आणि टेबलचं नाव काय सोबत लिहिलं, याला काय म्हणतात, क्वालिफाईड नेम. काय, क्वालिफाईड नेम, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, मी क्वालिफाईड नेम टाकतो. आणि इथं काय करतो मी आता, स्टार करू. आता मला सांगितलं मी कोणता रेकॉर्ड डिलीट करायचं मेन्शन करेल डिलीट फ्रॉम पॉवर, डिलीट स्टार फ्रॉम होतं का हे? का डिलीट फ्रॉम आहे फक्त, हां, इथं मेन्शन करेल का, परत काय लिहिलंय, मल्टिपल रेकॉर्ड डिलीट करून देत आहे का मला, परत सेफ मोड चालू आहे याचा, कसला, एडिटरचा किंवा मायसिक्वलचा असेल कसं. ठीक, म्हणून काय होतं, मल्टिपल डिलिशन पॉसिबल होत आहे का, जसं मल्टिपल अपडेशन पॉसिबल नाही झालं तसं डिलिशन पॉसिबल होतंय का, नाही. मग इथं काय व्हेअर लावला आणि आपण याचा डेटा उठून टाकू. ठीक आहे, आता पॉसिबल झालं. आणि आता जर केलं तर काय आलं, 2 3 4 5 6, बरोबर. आता मला एक क्वेश्चन आहे, आता समजा मी त्या नवीन एंट्री मारली, ठीक आहे, एक नवीन एंट्री मारली 6व्या नंबरला, आणि ती 6व्या नंबरची एंट्री डिलीट मारली, तर आयडी कुठून स्टार्ट होईल फक्त सांगा बरं. माझा सिंपल प्रश्न आहे, तुम्हाला एक एडिटर इथं दाखवतो मी. समजा डेटाबेसमध्ये काय आहे?
1 2 3 4 5 नावाचे होते. ठीक आहे, 1 नावाचे तुम्ही डिलीट केले आता मागाशीच. ठीक आहे, त्याचं काय राहिलंच नाही. मी आता काय केलं, माझ्याकडे इनिशियल किती फक्त रेकॉर्ड होते, 5 रेकॉर्ड होते, त्याच्यातलं एक डिलीट मारलं. ठीक आहे, पण जो लास्ट माझा पॉइंटर आहे आयडी वाला तो कितीवर आहे, 5 वर येऊन थांबेल. 5 नंतर मी काय इन्सर्ट मारेलच नाही, मला माहिती आहे. ठीक आहे, मला गॅरंटेड माहिती आहे, मी 5 नंतर काय मारेल नाही. मी तर 6वी एंट्री मारली. ठीक आहे, 6वी एंट्री मारली फक्त. ठीक आहे, माझी एंट्री मारली नावाची. ठीक आहे, 6व्या नंबरला माझं नावाचा रेकॉर्ड होतं. आता समजा मी रेकॉर्ड डिलीट केला. ठीक आहे, आयडी काय होता, प्रायमरी की कशावर सेट होते, 6 नंबर. ठीक आहे, ही समजा मी डिलीट मारली, माझं नावाचं रेकॉर्ड डिलीट मारलं, आणि मी परत काय केलं समजा. ठीक आहे, मी हे परत काय केलं तर इन्सर्ट मारलं एक. ठीक आहे, ठीक आहे, आधीचं एक नाव टाकलं आपण. ठीक आहे, आता मला सांगितलं आयडी काय येईल सांगा बरं. 7 येईल कसा येईल, नाही. मला सांगा, मला एक सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे, समजा हे डिलीटच नसतं मारलं, माहिती काय आलं असतं, 7 बरोबर. मग मला सांगा आता, नंतर आधी बघ, तुझी एंट्री मारण्याच्या आधी काय केलं तुम्ही, माझं रेकॉर्ड डिलीट करत होतं बरोबर. म्हणून तू काय म्हटली 6, पण मी समजा एंट्री मारल्यानंतर माझं रेकॉर्ड डिलीट केलं, आता हे डिलीट केलं, तर मग ही आयडी ऑटोमॅटिकली अपडेट होणार नाही का 6? नाही. त्याने काय होईल समजा, आधी समजा तुला मी रोल नंबर देईल. ठीक आहे, एखाद्या स्टुडंटला रोल नंबर देऊन टाकला, तो काय म्हणून माझा रोल नंबर तर 7 आहे. पण आता तुझ्या लॉजिकनुसार समजा, तुझं म्हणणं आहे की मी जर माझ्या आधीच म्हणजे तुझ्या आधीच रेकॉर्ड काढून टाकलं तर त्याने आयडी अपडेट करायला पाहिजे बरोबर ना. पण नंतर तुला तुला तुझ्यासाठी रोल नंबर काय राहील, 7 राहील, पण डेटाबेसकडे काय मग 6 आहे. महिने काय होईल, कन्फ्युजन होईल. असं होईल का पॉसिबल सांगा बरं. तुम्हाला एकदा मोबाईल नंबर किंवा तुम्हाला एखादा आयडी जनरेट करून दिला, तर जे गव्हर्नमेंट असतं ते रेकॉर्ड चेंज करतं का, तुमचं आयडी काय चेंज, भले ते रेकॉर्ड युजफुल नसतील काहींचे. ठीक आहे, काहींची डेट झाली म्हणजे मृत्यू झाला असेल, त्यांचे रेकॉर्ड इनॅक्टिव्ह असतील, पण तुमचं काही चेंज होतं का आयडीमध्ये, नाही. ठीक आहे, मग असं आहे, जेव्हा तुम्ही इन्क्रीमेंट करता ना, तो डेटाबेसकडे पॉइंटर राहतो, भले तुम्ही ते रेकॉर्ड डिलीट मारा. मी हे जरी 6च्या 6 रेकॉर्ड जरी डिलीट मारले ना, तो परत 1 पासून नाही स्टार्ट करणार, तो कुठून करेल, 6. कारण का, त्याने आधी किती रेकॉर्ड इन्सर्ट करेल, मग जो नवीन पॉइंटर स्टार्ट होणार तो किती म्हणून 7. आणि मी 10 मारले, आणि नंतर परत एक नवीन रेकॉर्ड टाकलं तर कुठून होईल ते 11. पहिले डिलीट मारले सगळे 10च्या 10, तरी कुठून होईल तो 11 पासून. डिलेशनचा आणि आयडी जनरेशनचा काही संबंध आहे का, याचा संबंध कसला, फक्त इन्सर्शनशी आहे. जे नवीन रेकॉर्ड इन्सर्ट होईल ते ठीक आहे का, त्याच्याकडे पॉइंटर राहील, तो म्हणून माझ्याकडे लास्टवाला नाही का 10 होता, मी नवीन 11 मारतोय. ठीक आहे, भले ते रेकॉर्ड माझ्याकडे नाही, पण मला एवढं माहिती आहे की मी 10 रेकॉर्ड इन्सर्ट मारले होते आधी. ठीक आहे, ते डिलीट मारले डेटाबेसनी, युजरनी डिलीट मारले, मला काही घेणं नाही. ठीक आहे, माझ्याकडे पॉइंटर आहे, मी त्याच हिशोबाने चालणार. असं जर उलट त्या लॉजिकने केलं तर काय म्हणजे प्रॉब्लेम होऊन जाईल. ठीक आहे? म्हणजे काय, आलं ना लक्षात मी काय म्हणतोय ते, येतंय लक्षात. सिलेक्ट रो इथं बघा, 1 काय 2 3 4 5 आलं. सिलेक्ट, अपडेट, अपडेटमध्ये कोणता कीवर्ड आहे, सेट. अपडेट नंतर काय लिहिलं मी, टेबलचं नाव पूर्ण, आणि ते हे जे कंबाईन नेम याला काय म्हणतात, क्वालिफाईड नेम बरोबर. आणि नंतर काय सेट, आणि जे व्हॅल्यू की आणि व्हॅल्यू असते कशा पेअरमध्ये लिहिलं बघा, कीचं समोरच व्हॅल्यू लिहिलं दिसतंय ना, ॲड्रेस स्टुडंट नेम इक्वल्स टू, आणि नंतर काय स्टुडंट पेज. आता आपण सिलेक्ट बघितली, अपडेट बघितली, कारण सिंटॅक्स सोपा आहे. स्टुडंट काय सिलेक्ट, अपडेट, डिलीट. ठीक आहे, आता इन्सर्टने बघितलेली बरोबर ना. तुम्हाला एक इन्सर्ट दाखवून देतो फक्त. इन्सर्टचा सिंटॅक्स काय आहे? एक काम करू, एकदम इथं नवीन टाईपमध्ये घेतो आणि इथं लिहितो मी काय, इन्सर्ट कोणत्या टेबलमध्ये करायचे, काय नाव आहे टेबलचं, मी तुम्ही डेटाबेसचं नाव लिहितो, स्टुडंट्स बरोबर. आणि काय लिहिणार मी, ब्रॅकेटमध्ये लिहिणार कॉलमचे नाव बरोबर, आणि त्याच्या अगेन्स्ट काय लिहिणार मी, त्याच्यानंतर कीवर्ड लावेल मी व्हॅल्यूज, आणि नंतर इथं काय लिहिल मी, काय लिहिल व्हॅल्यूज लिहिल, एक सिंगल एंट्री मारणार आपण. आपण कोणते कॉलम गेले सांगा, आय डी, स्टुडंट नेम, ईमेल ना. मी तर आय डी नाही टाकणार, आपण स्टुडंट नेम टाकतो, नेम बरोबर, नंतर ईमेल टाकतो मी.
मोबाईल नंबर टाकतो ठीक, आणि नंतर ॲड्रेस टाकतो आधी. बरोबर. आणि व्हॅल्यूज काय टाकेल, समजा स्टुडंट नेम टाकलं मी, काय टाकायचं बोला, डोनाल्ड ट्रम्प टाकू का? ठीक आहे, डोनाल्ड, ठीक आहे, @gmail.com. बरोबर ना. मोबाईल नंबर त्याचा 111 22 33 हो. थोडा जास्त नंबर टाकून पाहतो. किती डिजिट आहे मोजा बरं याचं. किती आहे? 12 आहे ना. माझ्या लक्षात ठेवा फक्त. आणि ॲड्रेस नाही का टाकतो त्याचा मी, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, बस. आणि इन्सर्ट मारू आपण, ठीक आहे. आणि आता रन केली मी, झाले का सक्सेसफुल? काय वाटतं? हां आता झाले बघा सक्सेस, इन्सर्ट झाला. इथं किती कॅरेक्टर आहे? 12 का 13 असतील, ठीक आहे, 10 पेक्षा जास्तच मला माहिती आहे. आणि आता त्याच्यावर सिलेक्ट करतोय मी, इथं बघा. काय रे, किती कॅरेक्टर आले? 12च्या 12. पण मी जेव्हा स्कीमा क्रिएट केला होता तेव्हा किती घेतले ते मोबाईलमध्ये? लेंथ नव्हती घेतली मी. असाल ना काहीतरी. अरे यार 15 घेतली, सॉरी. आपण काय करू, डबल इन्सर्ट मारू, 15 पेक्षा जास्त घेऊ थोडीशी. 15 पेक्षा जास्तच आहे, ठीक आहे. आणि यावेळेस कोणाला घ्यायचं बोला? आपण शी जिनपिंगला घेऊ आपण, ठीक आहे. आणि आता बघा, ठीक आहे. आणि आता रन करू. काय आलं? डेटा टू लॉंग फॉर कॉलम मोबाईल, हे बघा. रिस्पॉन्स जर कॉपी केला ना मी तर काय आलंय, म्हणजे काय 15च वरती अलाव करते का? म्हणजे किती मॅक्स टू मॅक्स किती अलाव होते? 15 कॅरेक्टरला अलाउड होते. त्याच्यावरती रेकॉर्ड इन्सर्ट होईल का? नाही. आणि समजा बाय चान्स इन्सर्ट जरी झाले तर किती कॅरेक्टर पकडेल ते फक्त पहिले 15, त्याच्यानंतरचे काय कामाचे आहे का? नाही. म्हणून जेव्हा तुम्ही कॅरेक्टर लिमिट टाकता, समजा तुम्ही नेम टाकलं, ठीक आहे. तुम्ही नेम असंच अंदाजे घेतला आणि म्हणले की 5च कॅरेक्टर राहील, ठीक आहे. हिचं नाव पेटवून जाईल, याचं पेटवून जाईल, माझं पेटवून जाईल. पण ज्याचं खूपच मोठं असेल, जसं पुरुषोत्तम काय वेगळं असेल, त्याचं काय होईल, पहिले 4 लेटर येईल पुरुषोत्तम, मग कुठे घ्या. येतंय का लक्षात? डेटा ट्रंकेट होण्याचा काय असतो, चान्स असतो. मग जेव्हा तुम्ही कॅरेक्टरची लेंथ देता ना, म्हणजे जी कॉलमची तुम्ही डेटा साईज काय ठेवायची कॅरेक्टरची, ती थोडं विचार करून ठेवायचा, ठीक आहे. कोणी जर नेमला 255 कॅरेक्टर टाकले, काय उपयोग आहे का? नाही, ठीक आहे. ऍटलिस्ट नावाचं जाऊ द्या. ईमेलला 255ची काय गरज आहे का? मॅक्स टू मॅक्स जर असेल स्टँडर्ड, तुम्हाला माहिती डेटा की 100 कॅरेक्टरच्या वरती डेटा नाही, म्हणजे बाकीची स्पेस काय मग वेस्टेज आहे. बरोबर. अजून एक सांगतो मी, समजा की तुम्हाला असं एक कॉलम आहे की काय म्हणतात, MSc IT करेल आहे का, ठीक आहे. जे 10वी भरपूर जण कोणी करेल MSc IT, करेल का MSc IT? बरोबर, वेस्ट आहे एकदम ते, ठीक आहे. तर असं तुम्हाला कॉलम टाकायचं की MSc IT डन नावाचं काहीतरी कॉलम आहे. त्याच्यात तुम्ही काय करू शकता, एक तर 1 किंवा 0, ठीक आहे. आता मी जर म्हटलं MSc IT करेल आहे का नाही, याचं उत्तर काय हो किंवा नाही मध्ये येऊ शकतं का नाही? याला वेगळं काही लिहायची गरज आहे का? जर मी ॲड्रेस विचारलं, तो हो किंवा नाही मध्ये म्हणाल का? नाही, होय माझा ॲड्रेस आहे, नाही की माझा ॲड्रेस आहे. तो काय सांगाल, नाशिक माझा ॲड्रेस आहे. बरोबर की नाही? मग तिथं तुम्ही कॅरेक्टरची लेंथ काय टाकशाल, 100. पण जिथे एखादा सिम्पल कॉलम आहे ज्याचा आन्सर हो किंवा नाही मध्ये, येस किंवा नो, त्याला तुम्ही एका इंटिजरमध्ये नाही करू शकत का? 1 किंवा 0. 1 म्हणजे काय, डन. 0 म्हणजे काय, नॉट डन. बरोबर आहे की नाही? मग जर तुम्ही इथे इंटिजर वापरला तर काय म्हणजे स्पेस जास्त होईल. त्याच्याऐवजी जर तुम्ही टायनी इंट वापरला, टायनी इंट म्हणजे किती असेल, इंट, टायनी इंट रेंज किती आहे? अनसाइंड मध्ये येत होत्या. काय, जर साईन पकडलं तर किती, 128. म्हणजे काय, तुम्हाला जर जर त्या तुम्हाला डिनोशनसाठी नंबर यूज करायचा आहे, तुम्ही काय करू शकता, टायनी इंट यूज करू शकता. स्पेस काय होऊन जाईल, वाचून जाईल.
जिथं इथं 1 बाईट लागतंय समजा 1 किंवा 2 बाईट आणि इंटिजरला 4 किंवा 8 बाईट लागतात. ठीक आहे. काय गरज आहे का त्या MSCID डनला 1 0 मध्ये काम होते. ठीक आहे. म्हणजे जिथं तुम्हाला वाटते स्पेस ऑप्टिमाइज होऊ शकतं तू ते करायचं. आलं का लक्षात? आता इन्सर्शनचं दाखवलं मी तुम्हाला काय आणि काय म्हणते ज्या सिक्वेन्समध्ये कॉलम गेले त्याच सिक्वेन्समध्ये काय मी व्हॅल्यूज टाकेल. असं करेल का शी जिनपिंग पहिले गेले नंतरचं नाव घेतलेलं आहे. डेटाबेसला काय समजणार आहे का? उलट पालट केलं. येतं का लक्षात? आणि मल्टिपल रेकॉर्ड कसे टाकू शकतो? हे तर एकच टाकलंय मी. मल्टिपल बघितलं असेल ना मग कशाच काय करेल हे? प्रत्येक रोचं एंट्री कशी येते ब्रॅकेटमध्ये एन्क्लोज आहे नंतर काय कॉमध्ये येईल पास. पण सिक्वेन्स काय कॉलमची तीच. आलं लक्षात? इन्सर्ट आणि ते. ओके समजलं? काय डाऊट आहे कोणाला? तुमची अटेंडन्स घेता ना? ठीक आहे ते सरांना पाठवतो मी. चालेल. काही डाऊट असलं तर उद्या विचारा मला. ठीक आहे. समजतंय का ऑनलाईन मेंबर सगळ्यांना? येस सर समज. ठीक आहे. काही डाऊट Yes, असलं तर विचारा. हा तुमची अटेंडन्स घेतोय 2 मिनिटं थांबा. काय म्हणतात? ओके. ठीक. स्क्रीन शेअरिंग स्टॉप नाही राहू दे. रेकॉर्डिंग स्टॉप करायची होती. रेकॉर्डिंग नाही. रेकॉर्डिंग चालूच आहे. रेकॉर्डिंग स्टॉप कर. नाही इथं पॉज येतो. स्टॉप स्टॉप रेकॉर्डिंग.